वाढलेलं नाही. पण आता मला एक असं विचारायचं आहे यज्ञेश, जर आपण 10 दिवस निफ्टीमध्ये ट्रेड केला तर तुझ्या इन्फॉर्मेशन अनालिस्ट प्रमाणे 10 दिवसात किती प्रॉफिट होतो आणि किती लॉस होतो? नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन आपण असं थोडस त्या अँगलने नंबर ऑफ विचारू. ट्रान्झॅक्शन म्हणजे जर आपण रेशो पकडायचं म्हटलं तर 70-30 आपण रेशो म्हणू शकतो. कारण मी माझं सेल्फ अनालिसिस वर जर ट्रेड करायचं म्हटलं, प्लस आपला जो फ्री टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्या मदतीने जर मी अजून प्रॉपर एंट्री घेऊ शकतो, त्याच्यामुळे माझा लॉस रेशो जो आहे तो खूप कमी होतो. ज्यावेळेला मी सुरुवात केली होती त्यावेळेला फक्त एक नाही का, जसं कॉलपुट देता लोक त्यांचं बघून बघून सुरुवात केली होती. पण मग ते प्रॉपर न जमल्यामुळे मग आपला आधी परिचय होताच, Right. तुम्ही मला आपला टेलिग्रामचा ग्रुप दिला, मग हो. तुम्ही फॉलो करत का, मग मला प्रॉपर एवढं तरी समजतं की आता मी एंट्री कधी केली पाहिजे, जेणेकरून माझा जो स्लॅग जो टाइम राहतो, जो मार्केट एस एल हंटिंग करतो, तो टाइम जो राहील माझा, तो लॉस माझा वाचावा. त्यासाठी मी तुम्हाला खूप थँक्यू म्हणतो की तुम्ही मला प्रॉपर एंट्री देणं शिकवलं. इट इज नथिंग एल्स. थँक्यू म्हणायची काही गरज नाही. नॉलेज शेअरिंग आहे. नॉलेज जेवढं आपण वाढवू तेवढं नॉलेज वाढतं, एवढं मला माहिती. पण आता 70% प्रॉफिट रेशो मध्ये वाढतोय आणि 30% लॉस मध्ये जातो असं म्हणता येईल हो हो, स्क्रीन मध्ये. कारण आता लर्निंग फेज आहे माझी अजून पण, गुड, हळूहळू ते गेन करत राहील. व्हेरी गुड. एकदा तुझा मोबाईल नंबर देतो का मॅडमला? मी त्यांना लिहायला लावतो. 86 86 05 05 34 34 25 25 73. 73. ओके. अजय साहेब, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं इंट्रोडक्शन पण सांगा आणि थोडं तुमचं ब्रीफिंग पण द्या शेअर मार्केट बद्दल. बोला सर. जी नमस्ते. व्हिडिओ ऑन करा सर, मला लक्षात येणार नाही का असं कोण बोलतं. हा, अजयजी नाव काय आपलं पूर्ण? ते रंगनाथ खताळे. थोडं जोरात बोलता का? अजय अजय काय? रंगनाथ खताळे. अजय रंगनाथ खताळे. अजय रंगनाथ खताळे. मोबाईल नंबर सांगा एकदा. 75 75 59 75 पुढे 59 59 36 36 9922. 9922. बरोबर आहे? हो. ओके. तुम्हाला एक मेसेज मॅडम टाकेल थोड्या वेळाने, त्या लिंकला तुम्ही फक्त जॉईन करा. तर तुमचा शेअर मार्केटचा कसा अनुभव आलाय किंवा काय चाललंय, कुठे अडचण येते, तो थोडस मला विचारलं तर बरोबर. शेअर मार्केट मी चालू केलं होतं, स्टॉक घ्यायला सुरू केलं होतं. असं व्हायचं परफेक्ट एंट्री कुठे घ्यायची तेच कळत नव्हतं. त्याच्यामुळे बर. भरपूर लॉस झाला. पैसे पण गेलेले. त्यामुळे एक सेमिनार तुमचं बघितलं ते मध्ये, त्यामुळे एकदा जॉईन करून बघू. परफेक्ट एंट्री वगैरे कुठे घ्यायची, कुठून एक्झिट करायचं, राईट. कोणता शेअर घ्यायचा हे पण महत्वाचं. तर त्याच्यासाठी तुम्ही काही क्लासेस केले याच्या अगोदर का तुमच्या अनालाइज प्रमाणेच करताय? अनालायसिस आणि फ्रेंडने थोडंसं सांगितलं होतं. थोडा आवाज आहे ना कमी येतोय तुमचा, ते हेडफोन मुळे येत असेल. तुम्ही हेडफोन काढून डायरेक्ट बोलले तर बरं होईल, म्हणजे ते प्रॉपर आपल्याला कम्युनिकेट करता येईल. फ्रेंड येतोय सर, आवाज येतोय का आता? आता एकदम मस्त येतोय, कडक आवाज येतोय आता. ते फ्रेंडच्या हिशोबाने घेतला होता एकदा कॉल, त्याच्यानंतर थोडंसं अनालिसिस केलं युट्यूबवर, पण त्यांनी काही असा सपोर्ट नाही झाला. ते एंट्री कशी घ्यायची हेच कळालं नाही शेवटपर्यंत, त्यामुळे लॉसच कंटिन्यू, लॉस लॉस लॉस. आणि त्याच्यानंतर मी बंद करून टाकलं, कारण की लॉस कंटिन्यू, पैसे लॉसच होत होता. आणि परफेक्ट नॉलेज नसल्यामुळे, एंट्री नसल्यामुळे मग घेतलंच नाही, खेळलोच नाही असं समजा. पण आता मला असं विचारायचं आहे की मग तुम्ही त्यासाठी कुठला क्लास केला की फक्त अनालाइज वरच स्वतः डिसिजन घेऊन टाक? स्वतः डिसिजनच घेतलाय, क्लास वगैरे नाही केला कोणताच. बरं. आता कुठून बोलताय तुम्ही? सिन्नर. अच्छा, आपली ओळख आहे का अजय? माझी मला एक्झॅक्टली माहित नाही. हो 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 हो, भूषण ओळखीचा आहे. भूषण अच्छा मित्र आहे, आम्ही दुकानात आहे, एका दुकानात आहे आम्ही. अच्छा अच्छा, अरे वा, ठीक आहे, बढिया. नेक्स्ट आहे रवी पगारे सर. माईक ऑन कर रवी, माईक ऑन करा.
हॅलो हॅलो, येस, बोला. हॅलो. हो, बोला. हा, मी रवी पगारे, नाशिकलाच उपनगरला राहिलाय. मी सोशल वर्क मध्ये आहे आणि शेअर्स बद्दल मला विशेष असं काही नॉलेज नाहीये आणि शेअर्स मध्ये एंट्री करायची आहे शेअर ट्रेडिंग मध्ये. तर तुमच्याकडनं मार्गदर्शन आणि गायडन्स घेऊनच करावा असा विचार आहे. रवीजी, मी तर मला आपली ओळख तर फार जुनी आहे. आज 15-17 वर्ष झाले आपल्या हो. ओळखीला. मग तुम्हाला Yes. आजपर्यंत वाटलं नाही का गारे सरांना भेटूया आणि शेअर मार्केट बद्दल करूया? नाही, मला सॉरी सांगायला म्हणजे हे जोकिंग, वाटतं डोंट की टेक दॅट वे. जोकिंग करतोय, नाही joke मला मला असं मला माहितच पडलेलं नव्हतं की गारे पण आता मला सरांकडे एक असं शेअर विचारायचं ट्रेडिंगचे आहे, पण यज्ञेश, क्लासेस आहेत. जर आपण मला 10 दिवस फक्त निफ्टीमध्ये इतर ट्रेड जे केला, कोचिंग तर क्लासेस तुझ्या होते इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दलच मला अनालिस्ट माहिती प्रमाणे होतं. 10 ज्यावेळेस आता दिवसात मला किती मेसेज प्रॉफिट आला होतो आणि त्यावेळेस किती लॉस होतो? मला नंबर समजलं. ऑफ ट्रान्झॅक्शन आपण असं त्यामुळे असे थोडंसं आपले बरेच मित्र त्या असतील नंबर ऑफ ज्यांना माहित ट्रान्झॅक्शन नाहीये. म्हणजे तर मला असं जर वाटतं आपण की हा रेशो मेसेज पकडायचं फॉरवर्ड म्हटलं केला तर पाहिजे तू. 70-30 आपण रेशो ऍक्च्युली म्हणू मी पण शकतो. थोडंसं प्रमोशन कारण मध्ये मी कमी माझं पडतो. सेल्फ मी अनालिसिस accept वर करेन. जर ट्रेड And करायचं म्हटलं, पर्सनली मी म्हणजे प्लस कोणाला आपला असं जो मित्र फ्री परिवार टेलिग्राम म्हणा ग्रुप आहे या रिलेटिव्ह म्हणा, त्याच्या मी असं मदतीने जर मी फोर्स करत अजून नाही की तुम्ही करा. प्रॉपर दॅट इज एंट्री माय घेऊ शकतो तेव्हा लूप माझा होल. लॉस मला रेशो ते जो आहे थोडंसं तो खूप प्रोफेशनली कमी वेगळं होतो. ज्यावेळेला मी ठेवायचं सुरुवात केली होती अपेक्षा असते. त्यावेळेला त्याप्रमाणे फक्त त्याच्यामुळे एक थोडंसं आपला नाही gap का पडला जसं असं म्हणतो. कॉलपुट देता लोक सो एनिवेज, त्या आता ओव्हरऑल मला कळालं त्यांचं बघून बघून की सुरुवात जे काय केली आहे, होती. पण मग यज्ञेश म्हणा, ते अजय प्रॉपर म्हणा, न जमल्यामुळे रवी मग पगारे सर म्हणा, की आपला सर्वांचा आधी परिचय होताच. एंट्री करायचा पॉइंट तुम्ही आहे मला तो आपला प्रॉब्लेम आहे किंवा टेलिग्रामचा ग्रुप नवीन दिला, असल्यामुळे मग समजत तुम्ही नाही काय फॉलो करायचं. करत का मग मला बरोबर? प्रॉपर पण आता एवढं सर्वात तरी अगोदर विषय हा येतो समजतं की की आता एंट्री मी करायच्या एंट्री अगोदर कधी आपल्याला केली काय पाहिजे, माहिती पाहिजे? जेणेकरून मला माझा असं जो वाटतं. स्लॅग म्हणजे जो फॉर टाइम राहतो, एक्झाम्पल शेअर मार्केट जो बद्दल लोक मार्केट टेक्निकल एसएल हंटिंग शिकवतात. करतो, तुम्ही आता पण तो युट्यूब चॅनल टाइम जो ओपन राहील करा, माझा तो तुम्हाला लॉस माझा वाचावा. बऱ्याचपैकी नॉलेज त्यासाठी मी माझ्या सांगण्यापेक्षा जास्त भेटून तुम्हाला जाईल. खूप पण थँक्यू म्हणतो की त्याच्यासाठी तुम्ही मला कोणती प्रॉपर माइंडसेट एंट्री रेडी देणं पाहिजे, शिकवलं. कोणती मेंटॅलिटी रेडी इट पाहिजे, इज नथिंग. हे कोणी सांगायला काही तयार गरज नसतं. नाही. नॉलेज शेअरिंग तर आहे. मला असं नॉलेज वाटतं जेवढं की आपण त्याच्यावर वाढू थोडंसं तेवढं अगोदर नॉलेज बोलूया. वाढतं. त्याला मी एवढं म्हणतो मला माहिती. सायकोलॉजी. राईट? तर कारण आता सायकोलॉजी 70% म्हणजे काय? प्रॉफिट की रेशो मध्ये आपली वाढतो आणि माइंडसेट 30% आपला तयार आहे का? लॉस मध्ये जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही हो. आज माझा क्लास जॉईन करताय. कारण तर आता जसं लर्निंग फेज आहे माझी जे अजून की पण. त्यांच्या ऑफिसमधून हळूहळू दुकानातून ते जॉईन गेन करत करताय. राहील. यज्ञेश त्यांच्या एकदा आपला मोबाईल नंबर देतो का मॅडमला ऑपरेट करताय किंवा पगारे सर आपल्या ऑफिस मधून जॉईन करताय. 86 तर ही जी मेंटॅलिटी आहे ही 05 आतापुरती ओके, 05 पण शेअर 34 मार्केटसाठी नाही ओके. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, 25 तुमच्या समोर 25 सिस्टम प्रॉपर पाहिजे. 73. मला असं पहिलं म्हणायचं. 73. सिस्टम म्हणजे काय, की तुमची माइंडसेट रेडी पाहिजे की मला अजय आज ट्रेड अजय करून साहेब प्रॉफिट तुमचा कमवायचं. मोबाईल नंबर कारण आणि तुमचं आपल्या, इंट्रोडक्शन पण सांगा आणि आजूबाजूला जर गोंधळ असेल ब्रीथिंग तर मला पण नाही द्या वाटत शेअर तुम्ही मार्केट. त्याच्यामध्ये विनाकारण डायरेक्टली पडायला पाहिजे विदाऊट क्लास. म्हणजे ह्याचा सपोर्ट फार मोठा नमस्ते. रिस्क व्हिडिओ ऑन करा वर सर, तुम्ही मला करत होते असं मी लक्षात म्हणेन. येणार नाही. पण पहिला तर विषय हा आहे की सायकोलॉजी काय हा, पाहिजे. अजित जे नाव काय आपलं पूर्ण त्याच्यावर आपण चर्चा करूया थोडी. तर सर्वात अगोदर विषय हा येतो की शेअर मार्केटमध्ये थोडं यायच्या जोरात अगोदर बोलता का? आणि आल्यानंतर काय मला कुठल्या पॅरामीटरवर काम करायचंय पहिलं हे अजय स्वतःला रंगनाथ कन्फर्म खताळे. करणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर सांगायचं. तर त्याचं एक सिंपल एक्झाम्पल देतो मी, की जसं 75 क्रिकेट आहे. तुम्ही क्रिकेट खेळ असेल, खेळतही असेल. 75 क्रिकेटमध्ये पुढे जो बॅट्समॅन आहे तो बॅट्समॅन 59 कधीपर्यंत व्हॅलिड राहतो कोण सांगेल मला? 36 त्याची व्हॅलिडिटी 99 कशी बरोबर आहे. कुठपर्यंत त्याला असं Okay. व्हॅलिड म्हणतो. तुम्हाला एक मेसेज मॅडम टाकेल थोड्या वेळाने. त्या प्लेअर लिंकला तुम्ही क्रिकेट फक्त जॉईन करा. तर तुमचं शेअर मार्केटचा कसा अनुभव आलाय किंवा काय चाललंय, कुठे अडचण येते तो थोडस मला विचारलं तर बरं स्विच बोला. होल्ड करेल तोपर्यंत. व्हेरी गुड. अजून अजयजी तुम्ही बोला. असं व्हायचं परफेक्ट एंट्री कुठे घ्यायची तेच कळत नव्हतं. त्याच्यामुळे बरं. भरपूर लॉस झाला. रवी सर तुम्ही बोला. आपण इंटरॅक्शन करणार आहे. हा काही असा सेमिनार म्हणून काही असं बंबार्डिंग नाही करणार आहे मी. तुम्ही मला सांगायचं मी तर त्याप्रमाणे तुम्हाला गाईड करून तिथून बाहेर काढणार. राईट. जोपर्यंत तो स्पीचवर आहे, खेळतोय, तर त्याच्यासाठी Yes. तुम्ही काही क्लासेस केले तोपर्यंत याच्या तो अगोदर का तुमच्या बॅट्समन आहे. analyst प्रमाणे ज्यावेळेस तो आउट होईल, येस ऍज आउट सिम्पल आउट होण्यापूर्वी तो किती सेफ थोडा तो आवाज किती आहे ना सेफ कमी खेळतो येतोय आउट तुमचं ते होण्यापूर्वी. हेडफोन मुळे येत किती असेल. म्हणजे कॉन्स्टंट हेडफोन कॉन्स्टंट काढून खेळतोय. डायरेक्ट बोलले तर बरं होईल. हाच एक्झाम्पल मी मार्केटमध्ये ट्रेडरला देत असतो की जोपर्यंत तुमच्याकडे कॅपिटल आहे येतोय सर, आवाज येतोय का आता? तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये आहे. कडक आवाज येतोय. ज्या दिवशी कॅपिटल संपलं, फ्रेंडच्या हिशोबाने मार्केटचं घेतला किती होता नॉलेज एकदा असून कॉल. द्या,
काही त्यानंतर कामाचं नाही. थोडंसं अनालिसिस जसं आता केलं अजय युट्यूबवर, बोलले होते की पण त्यांना त्यांनी loss काही झाला, असा त्यांनी बंद करून सपोर्ट नाही झाला. ते तर हा एंट्री loss कशी झाला, घ्यायची हेच याचं कळालं कारण नाही काय? शेवटपर्यंत. हे फार त्यामुळे important लॉसच आहे. कंटिन्यू आणि लॉस loss लॉस लॉस झाल्या आणि त्यानंतर मी नंतर मी बंद करून डिसिजन काय टाकलं. घेतला हे कारण पण की लॉस तेवढंच कंटिन्यू important. पैसे जसं लॉसच क्रिकेटर होत किंवा होता आणि बॅट्समॅनला परफेक्ट माहिती नॉलेज आहे मी नसल्यामुळे, किती चांगलं खेळलो एंट्री पण नसल्यामुळे जर मग एकदा विकेट गेली घेतलंच नाही, तर खेळलोच नाही माझे असं स्किल्स मला. काहीच कामाचे नाही. पण आता मला तसेच असं मी काय विचारायचं बोलतो, की काय तुम्ही example त्यासाठी देतोय? कुठला क्लास केला की तसंच तसंच analyze परफेक्ट वरून ट्रेडर स्वतः म्हणून decision तो घेऊन तुम्ही टाका. इथं जॉईन स्वतः असेल किंवा डिसिजनच परफेक्ट ट्रेडिंग घेतलाय, करायला क्लास वगैरे तयार नाही असेल केला तर कोणताच. तुम्हाला एक नियम आता आता तुम्ही तुम्ही बोलताय फॉलो तुम्ही. करायचा आहे. त्याला मी झिरो लॉस सिन्नर. पॉलिसी म्हणतो. तो म्हणजे अच्छा, आपली stop ओळख आहे loss का अजय cost वर माझी? मला लावली. एक्झॅक्टली माहित नाही. हो 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 भूषण ओळखीचा आहे. भूषण आलं मित्र आहे. लक्षात आम्ही मी काय दुकानात आहे, बोललोय? एका दुकानात आहे. कॉस्ट वर स्टॉप अच्छा, लॉस अच्छा. लावली. अरे वा ठीक आहे, बढिया. हा पहिला नियम आहे next आपल्याचा आहे रवी किंवा पगारेचा आपल्या ग्रुपचा. का? कारण मला ट्रेडर जो आहे तो लाईफ टाईम आणि लॉंग टर्म ठेवायचा आहे मार्केटमध्ये. माईक ऑन कर आता ज्यांना mic on लॉस करा. झाला जसं यज्ञेश म्हणला की 70% लॉस झाला 30% प्रॉफिट झाला, लॉस झाला आणि 70% प्रॉफिट झाला. तर हा जो 30% आहे हॅलो याचा जर अँगल Hello, लॉसचा yes, विचार बोला. केला हॅलो तर उद्या तो 30% बोला. वाढला तर कॅपिटल पण कमी होणार. हा मी रवी पगारे रेशो नाशिकलाच प्रमाणे उपनगरला विचार राहिलाय. केला तर मार्केटमध्ये मी लॉस सोशल वर्क मध्ये करण्यासाठी पण आहे आलोय का प्रॉफिट आणि करण्यासाठी आलोय हे पहिलं विचार करायला शेअर्स पाहिजे. बद्दल तर लोक स्टॉप मला लॉस विशेष असं लावतात, काही मी नॉलेज म्हणत नाही की नाहीये लावत नाही, लावतात आणि पण शेअर्स फार खाली मध्ये लावतात. एंट्री कोणी करायची 10 आहे पॉईंट शेअर लावतं, ट्रेडिंग कोणी मध्ये. 20 पॉईंट तर लावतं, तुमच्याकडनं कोणी 30 मार्गदर्शन पॉईंट आणि लावतं. गायडन्स घेऊनच निफ्टी बँक निफ्टी असेल करावा तर असा 50 विचार आहे. पॉईंटचा खाली लावतात. असं माइंडसेट तयार झाले. रवीजी मी तर मला आपली ओळख तर फार जुनी आहे. यज्ञेश बरोबर आहे का? 17 वर्ष झाले आपल्या हो. ओळखीला. मग तुम्हाला Yes. आजपर्यंत वाटलं नाही का गारे हो सरांना सर, एकदम भेटूया आणि बरोबर शेअर आहे. मार्केट आता बद्दल जसं तुम्ही करूया? सांगितलं ना की निफ्टी बँक निफ्टी मोस्टली नाही याच मला गोष्टीमध्ये आपण सॉरी लोक ट्रेड सांगायला करतो म्हणजे ना, तर बँक निफ्टीला एक हे जोकिंग वाटतं की मिसकन्सेप्शन बनलेलं आहे की तुम्ही नाही मला ट्रेड मला असं घेतल्यानंतर मला माहितच ऍटलिस्ट नव्हतं की जर चांगला प्रीमियम असेल तर तुम्ही गारे 50 पॉईंटचा सरांकडे स्टॉप लॉस शेअर लावला ट्रेडिंगचे पण पाहिजे किंवा क्लासेस तेवढा आहेत. ट्रेल केला पाहिजे. अच्छा. मला फक्त आणि निफ्टीला तुम्ही इतर जे 20 ते कोचिंग 25 पॉईंटचा क्लासेस स्टॉप होते लॉस लावला पाहिजे. येस येस. त्याच्याबद्दलच आपण मला लॉट माहिती वाईज होतं. पाहिलं तर खूप ज्यावेळेस मोठा आता लॉस मला आपण मेसेज कॅरी आला करतो. त्यावेळेस एक 10 मला ते 15 समजलं. हजाराच्या कॅपिटलला सुद्धा त्यामुळे असे 1000 आपले ते बरेच मित्र 1500 रुपये असतील आपण ज्यांना माहित नाहीये. लॉस हा कॅरी तर करू मला असं शकतो वाटतं की हा मेसेज फॉरवर्ड आणि ते केला आपण पाहिजे तू. करतोय. येस येस. Actually मला मी हा पण पॉईंट थोडासा आता promotion तुमच्या मध्ये कमी mind पडतो. frame मधून हे काढायचा accept आहे करेल. की Yes, लॉस yes. आपण personally कॅरी मी करतोय म्हणजे हा जो कोणाला शब्द आहे मित्र मार्केटमध्ये परिवार आलाय म्हणा ना, या किंवा लोक जे relative म्हणा, मी करायला असं लागले force याच्यातून करत लोक नाही की काय तुम्ही झाले करा. That is मार्केटचे my, मास्टर नाही झाले loophole. की मधून मला बाहेर ते गेले. थोडंसं प्रोफेशनली वेगळं ठेवायचंच अपेक्षा असते. आणि हे आणि त्याप्रमाणे 99% त्याच्यामुळे ट्रेडर आज थोडंसं आपला मार्केटमध्ये gap पडला असेच असं आहे म्हणता येईल. जे लॉस कॅरी आता ओव्हरऑल मला कळालं. आणि एक दिवस अजय सारखे जे काय आहे अजयचं नाव मी डायरेक्ट घेतोय की ते मार्केटमधून रवी बाहेरच पगारे जातात म्हणा, की नको बाबा असं नाही सर्वांचा करायचं. किंवा entry करायचं कधी करायचं point जेव्हा आहे, परफेक्ट तो नॉलेज problem आहे किंवा नवीन असल्यामुळे समजत नाही काय काय. आलं लक्षात मला काय बरोबर. पण आता सर्वात अगोदर विषय हा येतो कारण लॉस हा जो विषय आपल्याला काय माहिती हा आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे म्हणजे कारण for example, आपला पैसा share लागला. market बद्दल लोक मी जर technical सांगितलं शिकवतात. तुम्ही आता पण की तुम्ही 10 पॉईंट खाली लावा, 20 पॉईंट खाली लावा. हे माझं बरंच म्हणणं म्हणणं झालं. नॉलेज किंवा माझी माझ्या सायकोलॉजी झाली. सांगण्यापेक्षा जास्त तुमची भेटून जाईल. सायकोलॉजी मान्य पण करेल त्याच्यासाठी त्याच्यावर, कोणती हे तुम्ही माइंडसेट रेडी पाहिजे कारण कोणती पैसा मेंटॅलिटी तुमचा रेडी आहे. पाहिजे आणि तो हे पैसा कोणी का सांगायला तुमचा आहे तयार कारण नसतं. तुम्ही तो पैसा कमवलाय तर मला मला असं असं वाटतं वाटतं की की त्याच्यावर त्याच्यावर थोडंसं अगोदर फ्री मध्ये नाही त्याला मी म्हणतो सायकोलॉजी. म्हणून मार्केटमध्ये तर युट्यूब सायकोलॉजी म्हणजे जे काय तुम्ही की सांगतात आपली की 20 पॉईंट माइंडसेट खाली आपला लावा, तयार आहे 50 पॉईंट खाली लावा. फॉर एक्झाम्पल त्यांची त्यांची सायकोलॉजी सायकोलॉजी प्रमाणे जॉईन करताय तर आपल्याला जसं त्याला फॉलो करून आपण जी त्यांच्या त्यांच्या ऑफिस मधून दुकानातून जॉईन ऑन ग्राउंड काय सिच्युएशन आहे याच्यावर डिसिजन तुम्हाला समजा घ्यायचा. घरून आणि ऑन ग्राउंड म्हणजे काय करताय किंवा माझी पगारे सर परिस्थिती आपल्या काय ऑफिस आहे, मधून join माझा फंड करताय. किती व्हॅल्युएबल आहे ही जी तो फंड मेंटॅलिटी मला आहे प्रॉपर की लावायचा का नाही आता लावायचा ओके ओके ह्या पण डिसिजनवर शेअर मार्केटसाठी मार्केटमध्ये नाही आलं आहे. तर म्हणजे तुम्हाला माझं फायदा काय आहे. म्हणणं आहे तुमच्या समोर या सिस्टम मुद्द्याबद्दल प्रॉपर कोणाला काही मला शंका? असं पहिलं म्हणायचं सिस्टम म्हणजे काय की तुमची माइंडसेट रेडी पाहिजे की मला आज नाही. ट्रेड करून प्रॉफिट अजय कारण आपल्या आजूबाजूला जर गोंधळ रवी असेल पगारे सर तर मला नाही वाटत तुम्ही त्याच्यामध्ये विनाकारण डायरेक्टली पडायला पाहिजे विदाऊट क्लास. म्हणजे हे तर सर सपोज माईक फार ऑन मोठा रिस्क नाही, झोनवर नाही. तुम्ही करत होते Very good. असं मी तर म्हणतो. मुद्दा पण समजला. पहिला तर विषय पहिली strategy काय आपली? काय पाहिजे कॉस्ट व स्टॉप लॉस लावून त्याच्यावर आपण चर्चा करूया थोडीशी. कॉस्ट वर सर्वात 100 अगोदर ला विषय वस्तू हा घेतली येतो तर की 100 शेअर ला मार्केटमध्ये टिकणे. यायच्या अगोदर लोएस्ट आणि साईडला आल्यानंतर की मला कुठल्या पॅरामीटरवर काम करायचंय पहिले हे एकदम स्वतःला कन्फर्म tough करणं डिसिजन घ्यायचं म्हणजे काय कॉस्ट सर, वर त्याचं एक सिंपल खाली एक्झाम्पल कधी देतो मी आणि की होणार जसं तर बरंच cricket आहे. झालं भेटणार तर प्रॉफिट तुम्ही क्रिकेट पण इन केस काही झालं तर कॉस्टवर काढून क्रिकेट क्रिकेटमध्ये जो बॅट्समॅन आहे तो बॅट्समॅन या पॉईंटवर
कधीपर्यंत ready व्हॅलिड आहे राहतो का? कोण सांगेल मला? पहिला मुद्दा हा. त्याची व्हॅलिडिटी कारण याच्या याच्या पुढे तुम्ही लॉस हा कुठपर्यंत शब्द त्याला असं विसरून व्हॅलिड जा. म्हणतो की तो माझा हे batsman आहे उद्देश आहे सांगायचा प्लेअर की लॉस हा क्रिकेटमध्ये शब्दच विसरा. आता याच्यासाठी मी माझे काही स्टुडंट आहेत त्यांना मी थोडंसं टाइम देतो बोलायला
अँड Switch hold करेल इंट्रॅक्शन तोपर्यंत. तुम्हाला करता येईल. तुम्ही डायरेक्टली Very विचारा good. त्यांना. अजून मी हे पण अजयजी, म्हणेन. तुम्ही बोला. कारण हा आपण फ्री सेमिनार म्हणून फ्री मध्ये काही विकत नाहीये, आपण फ्री मध्येच देतोय. तर त्यांचा एक्सपिरियन्स काय होता, कसा रवी सर, होता, तुम्ही याच्यावर बोला. पण आपण चर्चा करूया. आपण इंटरॅक्शन करणार आहे. हा काही असा सेमिनार म्हणून काही असं बंबार्डिंग नाही करणार. माझे तुम्ही मला सांगायचं मी student तर आहे. त्याप्रमाणे तुम्हाला मिस्टर गाईड करून तिथून बाहेर नका. सचिनजी. जोपर्यंत तो जोपर्यंत तो स्पीचवर आहे, खेळतोय, येस. तोपर्यंत तो बॅट्समन आहे. त्यावेळेस तो आउट होईल. Yes. शेअर मार्केट म्हणजे उमेश गारे sir. ऍज सिम्पल आउट होण्यापूर्वी तो Yes. किती सेफ जो खेळतोय मी आउट experience होण्यापूर्वी. घेतलाय. तो किती त्याच्यामध्ये कॉन्स्टंट आणि यांच्या खेळतोय. काही techniques हा, आहेत, तर जसं हाच zero एक्झाम्पल loss मी strategy मार्केटमध्ये वगैरे जे आहे, ट्रेडरला देत त्या एकदम असतो परफेक्ट की जो म्हणजे त्यांनी नावच तुमच्याकडे perfect कॅपिटल ठेवलंय. आहे ते आहेच परफेक्ट तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये आहे. शेअर मार्केटमध्ये कारण ज्या त्यांचा दिवशी कॅपिटल जो संपलं, एक्सपिरियन्स मार्केटचं किती नॉलेज असून द्या, काही कामाचं पॉलिसी नाही. जसं आता अजय बोलले होते की त्यांना लॉस झाला, त्यांनी बंद 100% प्रॉफिट मध्ये तर हा राहा, लॉस झाला याचं कारण असं काय मला वाटतं. हे फार इम्पॉर्टंट आहे. तुमच्याबद्दल आणि हे लॉस थोडंसं झाल्या ट्रेडिंग नंतर मी डिसिजन काय घेतला हे हा, पण पहिले तेवढंच नंतर मी इम्पॉर्टंट फरक आहे. म्हणजे तर जसं म्हणजे क्रिकेटर किंवा 80% loss आणि बॅट्समॅनला 20% माहिती आहे की मी profit किती असतं. चांगलं खेळलो, आणि पण आज जर एकदा विकेट reverse झालं. गेली ते तर 80% माझे profit skills आणि काहीच कामाचे 20% कदाचित झाला तर loss कशाचं तो मी काय माझ्या बोलतो, काय mistake. एक्झाम्पल घेतोय. यांच्या पॉलिसी तसंच परफेक्ट ट्रेडर म्हणून तो तुम्ही पण इथं कसं जॉईन असतं सरांनी असेल सांगितलेलं किंवा की परफेक्ट तुम्ही ट्रेडिंग 10 करायला वाजता तयार market असेल पावणे तर 10 तुम्हाला वाजता market एक सोडून नियम द्या. माझा खूप पण ते फॉलो आपण करायचा ऐकत आहे. नाही. त्याला मी झिरो लॉस त्यावेळी पॉलिसी मग ते म्हणतो. थोडं तो म्हणजे time वाढला स्टॉप की लॉस loss चालू कॉस्टवर होतो. लावणे. अशा काही गोष्टी आहेत पण शेअर मार्केट तो आलं गाडी लक्षात मी काय बोलतोय? बस बाकी कुछ कॉस्टवर नहीं कर स्टॉप सकते लॉस इसके आगे. आता हे काही हा पहिला नियम आहे आपल्या अहो, क्लासचा किंवा आपल्या ग्रुपचा. का? का कारण मला ट्रेडर जो आहे तो तो लाईफ जो टाइम अनुभव आणि लॉंग घेतलाय, टर्म ठेवायचा आहे तो मी मार्केटमध्ये. तुमचं का नाव घेतोय त्या कारणामुळे आता की ज्यांना perfection लॉस झाला, जेवढं जसं YouTube वरती videos यज्ञेश बघा म्हणला तुम्ही. की 70% लॉस झाला, 30% ऐकून घ्या. पण सॉरी ज्या 30% basic प्रॉफिट strategy झाला, तुम्ही सॉरी शिकवता, लॉस झाला आणि त्या 70% सगळ्या प्रॉफिट झाला. नाही. तर हा जो 30% आहे याचा जर अँगल मी जर लॉसचा विचार केला पण त्याच्यामध्ये तर उद्या तो success होत नाही. 30% वाढला 99% कॅपिटल पण कमी होणार. पण जेव्हा ही ट्रेनिंग अटेंड रेशो प्रमाणे जे विचार perfect केला knowledge तर इथे मार्केटमध्ये gain केलं. लॉस त्यानंतर करण्यासाठी आपण 99% आलोय प्रॉफिट आणि का प्रॉफिट 1% करण्यासाठी आपल्या आलोय? हे पहिलं मिस्टेकमुळे विचार करणं लॉस. गरजेचं आहे. हा तर लोक म्हटलं स्टॉप लॉस तर लावतात. मुद्दा मी म्हणत की सरांचं तर लावतात मी काय म्हणत पण नाही की फार त्यांनी खाली काय लावतात. सांगितलं ते कोणी 10 का पॉईंट सांगताय असं लावतं, काहीच कोणी विषय 20 पॉईंट नाहीये. लावतं, पण मला मुद्दा कोणी हाच 30 सांगायचा पॉईंट आहे लावतं. की जेव्हा निफ्टी तुमचं बँक निफ्टी कॅपिटल असेल तुम्ही तर 50 सिक्युअर करायला पॉईंटच्या खाली लागता लावतात. तर तेव्हा तुम्हाला असं mindset तयार मिस्टेक्स पण लक्षात येतात. जसं की सर बोलले की पावणे 10 यज्ञेश, नंतर जर मी बरोबर आहे ट्रेड का? केला तर लॉस होतो. तर माझी दुसरी स्ट्रॅटेजी जी आहे ती काय आहे हो सर, एकदम की बरोबर अर्धा आहे. तास काम आता जसं करणे. तुम्ही सांगितलं ना की 9:15 निफ्टी ते बँक 9:15. निफ्टी मोस्टली याच गोष्टीमध्ये अजयजी आपण लोक समजतंय? ट्रेड करतो ना. मला तर एकदा थोडंसं बँक इंट्रॅक्शन निफ्टीला साठी एक तुमचा असं व्हिडिओ ऑन ठेवा ना. मिसकन्सेप्शन बनलेलं आहे की तुम्ही कारण मला असं ट्रेड वन साइड घेतला तर नको ऍटलीस्ट वाटायला ना. जर चांगला प्रीमियम असेल तर तुम्ही 50 पॉईंटचा लक्षात येतं स्टॉप अजय मी लॉस काय लावला बोललो पाहिजे आता? किंवा तेवढा ट्रेल केला पाहिजे. आणि निफ्टीला तुम्ही 20 ते सर बोला 25 ना. पॉईंटचा स्टॉप लॉस लावला मी पाहिजे. काय बोललो आता हे जर सर आपण काय लॉट बोलले वाईज लक्षात पाहिलं आलं तर का खूप तुम्हाला? मोठा लॉस आपण कॅरी करतो. त्यांचा एक 80% 10 ते लॉस 15 होता, हजाराच्या कॅपिटलला 20% सुद्धा प्रॉफिट होता. 1000 ते राईट. 1500 तर रुपये आता आपण तुमच्याकडे जेव्हापासून लॉस हा आले कॅरी तेव्हा करू शकतो 20% लॉस आहे, आणि 80% ते आपण प्रॉफिट. करतोय. येस. मला हाच पॉईंट आता आता हा तुमच्या 20% काय mindset आहे मधून त्याचं काढायचा कारण आहे पण त्यांनी की सांगितलं. काय लॉस सांगितलं? आपण कॅरी 9:15 करतोय ते हा जो पावणे शब्द 10 आहे काम मार्केटमध्ये करायला आलाय होता. ना अर्धा किंवा तास लोक जे असतो. करायला लागले आणि याच्यातून लोक जर काय जास्त झाले, वेळ काम करायला मार्केटचे गेलो मास्टर नाही झाले, अपार्ट फ्रॉम ते मधून बाहेर गेले. कॉल तर मग लॉस होतो. आणि हे तर दुसरा मुद्दा मी इथं काय 99% क्लिअर ट्रेडर केला आज मार्केटमध्ये की पहिला असेच तर आहे कॉस्टवर स्टॉप जे लॉस लॉस कॅरी लावायचा. करताय आणि दुसरा करताय मुद्दा करताय काय करताय की आणि एक फक्त दिवस अजय अर्धा सारखे तास लोक मार्केटला द्यायचा. ज्याजेंचं नाव मी 9:15 डायरेक्ट ते घेतोय 9:15. की ते मार्केटमधून मग बाहेरच जातात की नको बाबा आता नाही करायचं समजलं? किंवा करायचं तर कधी करायचं जेव्हा परफेक्ट नॉलेज असेल. येस. रवी आलं सर लक्षात तुम्हाला मला काय समजला हा म्हणायचं? विषय? कारण लॉस वगैरे हा जो सर? विषय हा मला समजला. आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हॅलो? कारण आपला पैसा हा तुमचा लागेल. व्हिडिओ ऑफ झाला मी आहे जर actually. सांगितलं हा हा मला समजला. की तुम्ही पण मग 10 मला पॉईंट असं खाली लावा, विचारायचं 20 होतं पॉईंट खाली लावा, हे माझं की म्हणणं झालं तो किंवा माझी 9:15 ते सायकोलॉजी पावणे झाली. 10 तर हाच तुमची टाइम स्लॉट का? सायकोलॉजी मान्य करेल का कारण 3:30 त्याच्यावर? हे वाजेपर्यंत तुम्ही मार्केट ठरवा. असतं ना. कारण तर मग पैसा तुमचा टाइम आहे. स्लॉट आणि तो नंतरचा पैसा पण का घेऊ तुमचा शकतो ना आहे? आपण कारण तुम्ही स्टॉप तो लॉस पैसा लावून. कमवलाय आणि नंतर येस मार्केटमध्ये आणला. येस. तुमचा व्हिडिओ फ्रीमध्ये ऑन नाही करा आणला. ना म्हणजे इंटरॅक्शन होईल. म्हणून मार्केटमध्ये युट्यूब मध्ये वर जे कोणी काहीतरी सांगतात प्रॉब्लेम येतोय की ना. 20 पॉईंट खाली लावा, बरं 50 ठीक आहे. मग पॉईंट खाली आवाज लावा, क्लिअर येते तो तोपर्यंत त्यांच्या बघा, सायकोलॉजी नंतर प्रमाणे मग व्हिडिओ sound चालू ठेवा. आपल्याला त्याला आवाज फॉलो येतोय. करून आपण टिकणार नाही. येत नाही का आवाज? येतोय ऑन आवाज येतोय. ग्राउंड काय क्लिअर येतोय सिच्युएशन एकदम. आहे याच्यावर ठीक आहे, डिसिजन ठीक आहे. तुम्हाला घ्यायचा आहे. आणि ऑन ग्राउंड तर म्हणजे आता काय? हा जो
मुद्दा माझी तुमचा आहे, तो परिस्थिती पण काय एकदम right आहे. माझा फंड की किती जर मला व्हॅल्युएबल आहे 3:30 पर्यंत तो time फंड मला आहे, प्रॉपर लावायचा की ते नाही perfect लावायचा entry घेतली, ह्या cost डिसिजनवर of stop loss मार्केटमध्ये लावला, आलं तर तुम्हाला मग काय फायदा गरज पडली अर्धा तासच काम करायचं या मुद्द्याबद्दल कोणाला काही शंका तर प्रॉब्लेम कुठे माहितीये का? प्रॉब्लेम मार्केटमध्ये नाही, प्रॉब्लेम स्वतःमध्ये. अजय, त्याला म्हणतो Okay. आपण ओव्हर ग्रीड.
रवी पगारे काय म्हणतो सर, आपण ओव्हर ग्रीड म्हणजे काय की आता ट्रेड आला प्रॉफिट सर भेटला नाही खाऊन करा. आता एक काम करतो नाही, परत नाही. ट्रेड घेतो परत Very प्रॉफिट good. भेटेल तर मुद्दा भेटेल की समजला? नाही भेटेल माहित पहिली नाहीये. स्ट्रॅटेजी पण काय आपली? 99% Cost वर stop ट्रेडर loss लावा. लॉस मध्ये का जातात स्टार्टिंगला Cost वर, प्रॉफिट मध्ये असतात 100 ला नंतर वस्तू loss घेतली मध्ये तर 100लाच विकणे. लोएस्ट बरोबर, साईडला Okay. की माणसाची आपण याला म्हणूया टेंडन्सी एकदम कधीच बदलणार नाही आपण tough ह्युमन decision बिंग घ्यायचं म्हणजे काय कॉस्ट नाही, तो जो टाइम स्लॉट आहे ना कधी नाही. 9:15 ते आणि 9:45, होणार तर वरच जाणार, भेटणार तर मग प्रॉफिट. आपण म्हणजे 9:15 ते 9:45 न करता 11 ते 11:30 पण करू शकतो, 12 ते 12:30 पण करू शकतो का, असं मला विचारायचं. करू शकतो येस करू शकतो पहिला मुद्दा. त्याचं काय अडचण नाही दॅट इज व्हेरी गुड कारण याच्या याच्या पुढे पुढे तुम्ही तुम्ही जे लॉस दोन हा शब्द पॅरामीटर आहे विसरून पहिला जा. पॅरामीटर माझं हे आहे की उद्देश पहिले आहे तुमची सांगायचं. ग्रीड कंट्रोल मध्ये आणणे की लॉस सर्वात हा हा शब्दच विसरा त्याच्यानंतर याच्यासाठी Loss मी मध्ये माझे जाणार काही नाही स्टुडंट आणि आहेत त्यांना regular मी profit मध्ये थोडंसं टाइम देतो बोलायला. ओके. And, दुसरा पॅरामीटर थोडंसं हा आहे interaction तुम्हाला की करता येईल. मार्केटची तुम्ही directly मुवमेंट विचारा कधी त्यांना. भेटते हे हे पण पण आहे. इम्पॉर्टंट कारण हा आपण ओके. फ्री तर market ची सेमिनार movement मध्ये काय भेटायला तीन नाहीये. टायमिंग आहे आपण फ्री मध्ये 9:15 ते 9:45 तर त्यांचा एक्सपिरियन्स काय होता नंतर आहे कसा होता? 11:30 ते याच्यावर पण 12:30 आपण मी 1 तास चर्चा वाढवतो करूया. त्याच्यामध्ये ऍक्च्युली दोनचा हे टायमिंग माझे आहे पण मी त्याला स्टुडंट आहे. दीड पण म्हणे अडीच पण म्हणे या दरम्यान तुम्ही ते मुवमेंट कॅच करू शकता मी त्यावेळी कॅम्पला असतो. ओके ओके 2 महिने बेस्ट टायमिंग काय 9:15 ते 9:45 ओके. त्याचं कारण असेल त्याचा रिझन असेल जसं आपण प्रोफेशनली कुठेतरी कामात असो बिझी असो तर आपला शेड्यूल सर्वांचा लहान ऑफिशियल 10-10:30 एक्सपिरियन्स घेतला. ओके. तुम्ही आणि तुमच्या यांच्या काही phone वर, टेक्निक्स आहेत जसं झिरो home लॉस ground म्हणजे घरी strategy वगैरे जे आहे तुमच्या सिस्टम त्या एकदम समोर परफेक्ट ट्रेड करून म्हणजे त्यांनी profit नावच कमवून परफेक्ट घ्या ठेवलंय. आणि मग तुमच्या ते कामाला आहेत लागा परफेक्ट दिवसभर थोडक्यात असं समजा शेअर मार्केटमध्ये हा कारण सायकोलॉजीचा भाग त्यांचा जे मी जो तयार केला एक्सपिरियन्स आहे आणि त्यांची तर जी याचा फायदा पॉलिसी काय आहे होईल त्या जर पहिलं तुम्ही सकाळी प्रॉपर प्रॉफिट पद्धतीने झाला फॉलो आणि केलं आता मी तर माझ्या कामाला पण 100% मोकळा प्रॉफिट मध्ये राहाल असं मला वाटतं. सायकोलॉजी फार इम्पॉर्टंट काम करते ओव्हरऑल तुम्हाला लक्षात आलं असेल की सर्व ठिकाणी सायकोलॉजीच काम करते म्हणजे आणि 80% सायकोलॉजी loss जर आणि चांगली असेल 20% तरच आपण profit मार्केटमधून असतं. पैसा कमवू शकतो आणि आज रिव्हर्स झालं ओके. ते 80% आता प्रॉफिट आणि हे ज्या मुद्दा 20% याच्यामध्ये काही झाला डाऊट तर कोणाला लॉस होतो माझ्या लक्षात mistake. आलंय यांच्या पॉलिसी केलं तर तो लॉस होत नाही. पण कसं असतं हे सरांनी बघा इथे सांगितलेलं की नियम जे मी तुम्ही सांगतो 10 हे वाजता फॉलो market, करायला तयार पावणे असेल 10 तर वाजता प्रॉफिट market मध्ये सोडून जाणार द्या. पण ते आपण 100% ऐकत जाणार नाही. गॅरंटेड लिहून घ्या त्यामुळे मग ते थोडं पण नाही टाइम ऐकत वाढला की असेल लॉस चालू होतो. तर मग असे अनेक अशा फ्री काही सेमिनार गोष्टी करा आहेत. अनेक पण क्लासेस करा शेअर आणि मार्केट तो काय गाडीच. करायचं ते करा बस बाकी कुछ नाही पण बोल काहीच सकता इसके फायदा आगे. होणार नाही हे काही आणू नका अहो, चलो मी आता नेक्स्ट माझे स्टुडंट आहेत त्यांना मी बोलवतो पण त्यांचंही मत ऐका तो जो तुम्ही त्यांना अनुभव प्रश्न घेतलाय, विचारा माझी अपेक्षा तो काय आहे मी की तुमचं तुम्ही का नाव प्रश्न घेतोय? विचारा त्या कारणामुळे घेतो की परफेक्शन कोण तेवढं आहे जेवढं युट्यूब वरती व्हिडिओ बघा तुम्ही हो. तुम्ही सगळीकडनं तुम्ही ऐकून या एक- पण ज्या तुम्ही- बेसिक स्ट्रॅटेजी जर तुम्ही स्टार शिकवता ऑफ द बॅच त्या सगळे यांना मी नाव देतो स्टार ऑफ द बॅच युट्यूब वरती व्हिडिओ बघतो त्यानंतर कॉल घेतो पण त्याच्यामध्ये success सर्वांनी होत नाही. व्हिडिओ ऑन 99% ठेवा अगदी बरोबर पण जेव्हा ही हा जो ट्रेन मुलगा आहे याचं नाव आहे परफेक्ट नॉलेज गेन केलं त्यानंतर 99% प्रॉफिट आणि 1% आपल्या मिस्टेकमुळे लॉस हा म्हटलं तरी चालेल. तर मुद्दा सरांचं तर मी काय म्हणत नाही की त्यांनी काय सांगितलं ते का सांगताय असं काहीच विषय नाहीये पण मला मुद्दा हाच सांगायचा आहे की जेव्हा तुमचं कॅपिटल तुम्ही सिक्युअर करायला लागता तर तेव्हा तुम्हाला तुमच्या मिस्टेक्स पण लक्षात येतात जसं की सर बोलले की 9:15 नंतर जर मी ट्रेड केला तर लॉस तर माझी दुसरी स्ट्रॅटेजी जी आहे ती काय आहे की अर्धा तास काम करणे 9:15 ते 9:45 सरांची जी स्टॉप लॉसची जी स्ट्रॅटेजी अजयजी समजतंय मला एकदा थोडंसं इंट्रॅक्शन साठी तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा कारण मला असं वन साइड नको वाटायला स्टॉप लॉस जागावर लक्षात येतं अजय मी काय बोललो आता पेशन्स गरजेचं आहे. आता सर जसं प्रीमियम बोला ना. सर त्याच्यावर मी काय बोललो आता सर 4-5 काय बोलले call लक्षात आलं का तुम्हाला त्याच्यातून 100% त्यांचा एक किंवा 2 call आहे 80% ना, लॉस होता successful होते आणि 20% drop प्रॉफिट होता तर Right. सरांची तर आता strategy तुमच्या हेच झालं जेव्हापासून की आले तेव्हा loss मध्ये नाही व्हायला 20% लॉस आहे पाहिजे आणि 80% long term प्रॉफिट आपण मार्केटमध्ये टिकून Yes. राहायला पाहिजे. आता हा 20% काय आहे आणि त्याचं एक कारण कसं आहे पण ना, त्यांनी सांगितलं trader काय मध्ये सांगितलं भय पण व्हायला 9:15 ते पाहिजे. भय कसं आहे, 9:10 आपल्याला काम चुकीचे करायला कदम लागतात अर्धा तास उचलायची थोडं वाचू आणि आपल्याला. जर जास्त त्याच्यामुळे वेळ आपण काम करायला successful गेलो बनू. अपार्ट फ्रॉम तर मी आता तुम्हाला तर मग म्हणजे आता बोलताना थोडासा दुसरा मुद्दा मी तर काय क्लिअर केला सांगताना की थोडासा पहिल्या तर कॉस्ट स्टॉप लॉस लावायचा थोडासा दुसरा एक मुद्दा कॉन्फिडन्स काय कमी की वाटतोय फक्त कारण आता मार्केटमध्ये मार्केटमध्ये हा काय हे तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे दाखवून बघू. समजलं म्हणजे याचा प्रॉफिट कसा कसा सर भेटतो Yes. रोज रवी सर तुम्हाला हे तुम्हाला समजला हा विषय दाखवायचा प्रयत्न करतो पगारे सर स्क्रीन दिसते का मला माझी समजला. हॅलो. हा तुमचा व्हिडिओ ऑफ झाला आहे ती हा मला समजला पण मग मला असं विचारायचं होतं
हे बघा याचं नाव आहे की तो देवानंद 9:15 ते काळेकर. 9:15 हाच टाइम स्लॉट का? यांनी आपला कारण 3:30 वाजेपर्यंत मार्केट असतं ना, जॉईन केला तर होता मग 16 टाइम नोव्हेंबर. स्लॉट नंतरचा 18 पण घेऊ ऑक्टोबर. शकतो ना आपण स्टॉप लॉस लावून. तर बघा नंतर व्हिडिओ ऑन करा ना, म्हणजे इंटरॅक्शन होईल. काही कॉल त्यांनी स्वतः सांगितले, स्वतःवर काहीतरी observe प्रॉब्लेम केले. येतोय ना. असे तो कॉल बरं, मला ठीक आज आहे. मी आवाज आवाज क्लिअर clear येतो तुम्हाला तोपर्यंत directly बघा. openly नंतर सांगतोय की की आपले स्टुडंट आवाज जे येतोय. मी प्रीमियमला कॉल देतोय तेच कॉल येत नाही आज का ते आवाज? मला येतोय सांगताय. आवाज येतोय, क्लिअर या येतोय लेवलला एकदम. आलेले कधी ठीक आहे. आता नोव्हेंबर तर आता डिसेंबरला हा क्लास मुद्दा तुमचा कंप्लीट ऐकून मला करून एकदम त्यांचं right काम आहे चालू केलं की त्यांनी. सर मला तर बघा 3:30 पर्यंत आता टाइम हा आहे. त्याचा प्रॉफिट रेशो परफेक्ट एंट्री घेतली, 6 cost of डिसेंबरला loss लावला. 4,025 मग रुपये. काय गरज पडली दिसतोय याचं तसंच काम रवीजी? करायचा? दिवसभर करतो मग मी. तर प्रॉब्लेम कुठे माहितीये का? प्रॉब्लेम मार्केटमध्ये चेक करून नाही, घ्या, please. प्रॉब्लेम स्वतःमध्ये. त्याला म्हणतो यज्ञेश. आपण ओव्हर हो सर, दिसतोय. आहे ना? 6 त्याला डिसेंबर काय म्हणतो आपण मी त्याला ओव्हर ग्रीड दिलं, ग्रीड त्याने म्हणजे असा काय? मेसेज टाकला. की आता ट्रेड आला, नंतर आहे प्रॉफिट भेटला. 1200 रुपये आता एक 8 सांगतो तो परत डिसेंबर, ट्रेड घेतो, परत प्रॉफिट भेटेल का नाही डिसेंबर भेटेल माहित 11, नाहीये. पण 822, 99% ट्रेडर लॉस मध्ये का जातात? 12 स्टार्टिंगला प्रॉफिट डिसेंबरला मध्ये असतात, तो स्वतः नंतर सांगतोय loss मध्ये बजाज जातात. ऑटो वर जाणार आहे. राईट? कारण बरं, मग बरं. विचारतो बाबा तू माझे Okay. कॉल का घेत नाही? Yes, माणसाची ही आहे की मी माझे कॉल स्वतः tendency जनरेट कधीच करतोय बदलणार आणि नाही. त्यांनी आपण त्याच्यामध्ये human being प्रॉफिट आहे. कमवला. नाही, तो जो टाइम स्लॉट आहे ना बघा. 9:15 ते 2000 9:15, 2100 मग रुपये आपण त्यांनी म्हणजे कमवले. 9:15 ते नंतर 9:15 न करता 11 ते 11:30 पण करू 3,743 शकतो, रुपये. 12 ते 12:30 पण करू शकतो का, असं मला विचारायचं. करू शकतो, येस करू शकतो. त्याचं काय अडचण नाही. 21 डिसेंबर दॅट इज 2200 व्हेरी रुपये. गुड. तो टाइम स्लॉट जे 2 पॅरामीटर आहे. किती पहिला येते? पॅरामीटर हा आहे की 3,400 ग्रीड रुपये. कंट्रोल मध्ये आणणे सर्वात अगोदर. त्याच्यामुळे तुम्ही लॉस मध्ये जाणार नाही आणि रेग्युलर प्रॉफिट मध्ये राहणार. 1200 रुपये. ओके. आणि दुसरा पॅरामीटर हा आहे की मार्केटची मुवमेंट कधी भेटते ते फार इम्पॉर्टंट. 3,655 रुपये. तर मार्केटची किती मुवमेंट तारीख आहे ही? भेटायला 3 टायमिंग आहे. 9:15 ते जानेवारी 9:15. नंतर आहे 11:30 ते 12:30. मी 1 तास वाढवतो याच्यामध्ये? त्याच्यामध्ये. 1280 रुपये. ऍक्च्युली 2चा टायमिंग आहे, पण मी त्याला स्वतः कॉल दीड सांगतोय पण मला म्हणेन, बजाज फायनान्स अडीच घ्या, पण म्हणेन. अपोलो घ्या, या दरम्यान LT तुम्ही घ्या. ते मुवमेंट कॅच करू शकता. ओके. 2400 त्याच रुपये. टायमिंग काय 9:15 ते 9:15. 3400. ओके. त्याचं कारण 1400. असेल, त्याचा रिझन असेल, 2000 कसं आपण 2300 प्रोफेशनली रुपये कुठेतरी कामात असू, बिझी असू, तर असं आहे. आपला आणि schedule आता लास्ट सर्वांचा 5,977 चालू होतो. रुपये. Official. कधी तारीख? 10, 10:30 नंतर. 11 ना? ओके. तुम्ही तुमच्या तर विचारा काय प्रश्न विचारायचा. होम ग्राउंड म्हणजे घरी तुमच्या सिस्टम समोर ट्रेड करून प्रॉफिट लॉस का नाही होते ते कामाला विचारा. लागा दिवसभर. कॉल काय परफेक्ट एंट्री हा कसं काय psychology भेटते? चा भाग तो स्वतः मी कसा एंट्री तयार करतोय ते विचारा. तुम्हाला जी त्याचा शंका फायदा असेल ते काय विचारा. होईल? पहिल्या सकाळी प्रॉफिट झाला आणि आता मी माझ्या कामाला पण मोकळा झालो. हॅलो. Easy. यज्ञेश, बोला. ओके. सायकोलॉजी हा फार सर, इम्पॉर्टंट काम जसं करते. ओव्हरऑल आता तुम्हाला लक्षात कालचा आलं आपण असेल दिवस की बघितला, सर्व तर ठिकाणी काल सायकोलॉजीच काम करते. मार्केट साधारण 1 ते आणि 1.5 सायकोलॉजी तास जर चांगली साईडवेज असेल होता. तरच आपण मार्केटमधून पैसा कमवू गॅप शकतो. अप होऊन साईडवेज होऊन गेला होता. ओके. तर कालचा आता जो हे आपला टाइम हे ज्या असतो, मुद्दा आहे, याच्यामध्ये आता काही डाऊट समजा कोणाला मी लक्षात आलंय? लो प्रीमियम एखादा कॉल होल्ड केला, तर मी 1-1.5 तास होल्ड केला, त्याने मला एक हे बघा इथे रफली 5 नियम ते जे मी 7 सांगतो रुपयाचा हे फॉलो करायला तयार असेल तर डिफरन्स प्रॉफिट दिला मध्ये जाणार. आणि 100% त्यानंतर जाणार, तो रॉकेट गॅरंटेड झाला. घेऊन घ्या. जवळपास पण नाही तो ऐकत असेल तर डबलच्या मग असे वर रॉकेट झाला. अनेक फ्री सेमिनार करा, अनेक त्या क्लासेस पोझिशनला करा आणि काय करायचं ते एक करा. रिस्क फॅक्टर म्हणून पण माझं काहीच होल्ड फायदा करणं होणार बरोबर नाही. का चुकीचं? की हा चान्सेस आहे की तो चलो, जाऊ मी आता शकतो, नेक्स्ट माझे स्टुडंट आहेत पण त्यांना मी तो बोलवतो. खूप लेट गेला. त्याने त्यांचंही मत ऐका. सुरुवातीला तुम्ही त्यांना मुवमेंट नाही प्रश्न दिली विचारा. माझी आणि अपेक्षा तो काय आहे त्याचा की जो तुम्ही प्रश्न नियरेस्ट विचारा. जो सपोर्ट होता कोण येतोय? तो ब्रेक करून वर जाण्याचा प्रयत्न केला, परत रिट्रेसमेंट घेतली आणि मग वर स्टार गेला. ऑफ द बॅच यांना मी मग नाव या देतो ठिकाणी स्टार मी ऑफ द बॅच. एक्झिट करून पुन्हा दुसरी एंट्री घेतलेलं बरोबर राहिलं असतं का सर्वांनी तोच कॉल व्हिडिओ होल्ड ऑन केलेला ठेवा. बरा राहिला असता, कारण प्रीमियम माझा लो होता. हा जो मुलगा आहे याचं नाव आहे पहिलं तर हे समजायचा प्रयत्न करेल की तुम्ही कुठल्या स्ट्राईक प्राइसचा कॉल घेताय. ओटीएम घेताय, आयटीएम घेताय, ओटीएम घेताय. ओटीएम निफ्टीचा ओटीएम होता. Right. प्रीमियम खूप कमी होता. यज्ञेश, आपण ओटीएम चे कॉल प्रिफरच करत नाही. तो माझ्यासाठी चायना माल आहे. डीके मुळे. ओके डीके टाइम डीके राइट. तो चाइना माल है, चाइना का माल अपने को नहीं चाहिए. चलेगा तो शाम तक, नाही तो शाम तक. मग आपले पैसे त्यासाठी लावून टाकू. येस, आता अंडरस्टँड. हो. मनी घ्या, फार अडचण आहे ऍट द मनी घ्या. आणि ते नाही घेता येते मग यूज नका. अच्छा, पण एक आपण ट्रेडच्या हिशोबाने जर विचारायचं म्हटलं
समजा मी 4, 5 तो न कॉल देत घेता राहतो. हाय प्रीमियम त्याच्यातून घेतला असता एखादा 100% हा एक ऍट द किंवा मनी 2 घेतला कॉल किंवा आहे इन ना द मनी घेतला तर काय सक्सेसफुल होते करायचं आणि ड्रॉप हा करतो. मुद्दा आता मी clear तर सरांची तर सर्वात स्ट्रॅटेजी अगोदर हेच असं आहे असते की की तुमची स्टडी लॉस मध्ये आणि नाही व्हायला पाहिजे परफेक्शन आणि किती लॉंग टर्म परफेक्ट आपण आहे हे पहिलं मार्केटमध्ये तुम्ही टिकून ऑब्झर्व राहायला करा, पाहिजे अनालाइज करा. असे. लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की कसं ते आहे ना, बॅक टेस्टिंग ट्रेडर करायला मध्ये तयार नाही. भय पण व्हायला पाहिजे. अभी भय पैसा कसं आहे, लाता हूँ, आपल्याला अभी डालता चुकीच्या हूँ, अभी ठिकाणाहून पैसा कमा लेता हूँ. उचल्याशी थोडं वाचवतो आपल्याला. तब अभी त्याच्यामुळे आपण सक्सेसफुल भिकारी भी अभी बन जातो. तर मी अभी आता नहीं बनेगा, तुम्हाला भिकारी पहले बने. जे आता बरोबर. बोलायला बोलताना थोडासा वाईट वाटेल, पण घाबरला, माझं सांगताना इंटेन्शन काय थोडासा समजून घ्या. अभी हो बरोबर. काय म्हणतात, थोडासा थोडंसं एक कॉन्फिडन्स कमी प्रॉब्लेम काय वाटतोय. आहे, तुम्ही अनालाइज पण आता मार्केटमध्ये मार्केटमध्ये अनालाइज प्रमाणे काय हे कॉल तुम्हाला बरोबर दाखवतो. भेटतोय का? ठीक आहे, बरं भेटायच्या अगोदर तुमचं परफेक्शन आहे का हे म्हणजे पहिल्यांदा याचं प्रॉफिट rectify कसा कसा आणि भेटतो रिटेस्ट रोज. करताना तुम्ही ट्रेड घ्या. हे तुम्हाला जेव्हा तो कॉल रिटेस्ट दाखवायचा करेल प्रयत्न तेव्हा करू. तुम्ही ट्रेड घ्या. स्क्रीन दिसते का माझी? ब्रेकआउट केला, ब्रेक केला, परत तुम्ही एंट्री हो, केली ब्रेकआउटच्या टायमाला, तो वर गेला, तुम्हाला प्रॉफिट दिसल्यानंतर खाली आला आणि खाली होल्ड करतोय. तुम्ही जसं म्हणताय, बघा याचं नाव आहे देवानंद, मला माहिती तो जाणार आहे. आता हे तुम्हाला माहितीये का? आपला क्लास हे प्रश्न आणि प्रीमियम ग्रुप जॉईन केला होता, जास्त practice होऊन जाईल. 18 हो, तो चुकीचं वाटेल, तर मी ते प्रश्न का करत आहे, तुम्हाला नंतर वाटतंय ना practice जाणार आहे, केली, मग त्याची रिटेस्ट काही पर्यंत call त्यांनी थांबा. स्वतः एंट्री करू सांगितले, नका. स्वतःवर ब्रेकआउट नंतर observe त्याचा केले. रिटेस्ट होऊन द्या आणि मग असे तो कॉल मला आज नाही देतोय नाही, बरं का. माझी मी तुम्हाला डायरेक्टली ओपन ऑलरेडी एंट्री होती. की आपले तो स्टुडंट ब्रेक जे करायच्या मी आधी प्रीमियमला एंट्री कॉल होती. देतोय तेच कॉल आज पहिल्या मला ब्रेकआउटला एंट्री करून टाका हे मला सांगायचं. या लेवलला हा. कधी जेव्हा री एंट्री करेल, आता नोव्हेंबर, डिसेंबरला क्लास कंप्लीट हा, करून मला त्यांचं तुम्हाला काम तेच चालू विचारायचं केलं होतं त्यांनी. की ज्या वेळेला तो बघा, पहिल्यांदा आता त्याचा प्रॉफिट रेशो त्यांनी सुरू तो केला. रॉकेट झाला 6 त्यावेळेला डिसेंबरला सपोज माझी 4025 एंट्री रुपये होती दिसतोय आणि ऍक्च्युअली रवीजी. माझी त्यावेळेला एंट्री होती की तो त्याने नियरेस्ट जो रेजिस्टन्स होता तो ब्रेक करायच्या आधी माझी एंट्री होती चेक करून की घ्या हा प्लीज. ब्रेक करून मग वरची मुवमेंट देईल. यज्ञेश, हो सर म्हणजे तुम्ही दिसतंय. रिटेस्टच्या आपल्या 6 रेजिस्टन्सच्या डिसेंबर. अगोदरच एंट्री घेतली. त्याला रेजिस्टन्सच्या ग्रेडिंगला अगोदर त्यांनी एंट्री असा होती मेसेज कारण ऑलरेडी तो नंतर आहे रेजिस्टन्स ब्रेक करायला चालला 1200 होता. रुपये 8 डिसेंबर, तर तशी जी डिसेंबर एंट्री 11, माझी घेऊन झालेली होती 822. तर त्याने ब्रेक दिला. हम्म. तिथे माझं 12 booking डिसेंबरला मी तो करू स्वतः शकलो सांगतोय असतो. बजाज ऑटो वर म्हणजे जाणार मी आहे. दोन देवानंद मी मग विचारतो बाबा तू माझे कॉल का येत नाहीये. ही से की मी माझे कॉल स्वतः जनरेट करतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवला. तुम्ही म्हणते की चुकीची होती. हे बघा ठीक आहे. नाही, 2021 माझं काय म्हणणं रुपये होतं त्यांनी कमवलं. बरोबर. नंतर जेवढं मला कळलं 3743 रुपये. आपल्या स्ट्रॅटेजीत कसं आहे ना, आपण 4 कॉल घेतो ना, तर एक ऑर्डर देऊन 21 प्लेस डिसेंबर करून 2200 रुपये. जे कॉल वर जाईल ऑर्डर हिट होईल आणि एक्झिक्यूट होऊन जाईल आपला ऑर्डर. किती बरोबर आहे आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? 3400 रुपये. रिटेल आपला रेजिस्टन्स कोण आहे ते रेजिस्टन्सच्या अगोदर पहिला मुद्दा. 1200 रुपये. दुसरा मुद्दा काय आहे की त्यांना वाटलं तो वर जाणार आहे म्हणून त्यांनी एंट्री करून घेतली, पण तो वर गेला नाही. 3655 गेला. रुपये. ती तारीख आहे. वरती गेला, थोडा खाली आला, त्यांनी होल्ड जानेवारी केला, 1. नंतर वर गेला. असं का होतं हे बघा. किती याच्यामध्ये स्वतः 1280 रुपये. असं केसेस खूप वेळेस होते की स्वतः कॉल आपला सांगतोय day आहे, मला आपण बजाज जी फायनान्सचा resistance घ्या, आहे ते अपोलो घ्या, break करतं LT market घ्या. आणि तिथंच See. होल्ड करून जे आहे थोडं मूव्ह करतं मार्केट. 2400 रुपये. मी काय करतो की जे प्रिव्हियस हाय 1400, टोटल जे मुवमेंट आहे 1400, प्रिव्हियस हायवर 2000, एक रेजिस्टन्स लेवल बनवून 2300 ठेवतो रुपये सॉरी. आणि तिथून 10 पॉईंट्स तर असं आहे आणि आता लास्ट 5977 रुपये. कधी तर तारीख? अगर वरच्या साईडला 11 ना? ब्रेकआउट आलं मार्केट 11. तर आपलं ऑर्डर पण तर एक्झिक्यूट विचारा काय प्रश्न विचारायचा. स्ट्रॉंग ब्रेकआउट पण भेटत ज्यानं आपल्याला प्रॉफिट पण काढता येतं. येस. ठीक लॉस बरोबर. का नाही होत आता आहे हा ते जो मुद्दा विचारा. सांगितला, कॉल टेक्निकली मी परफेक्ट न एंट्री घेता कसं काय simple way मध्ये भेटते, सांगतो. स्वतः कसा एंट्री की करतोय, तुम्हाला ते वाटतंय, विचारा. तुम्हाला जी की शंका असेल ते एखादा विचारा. एक्झाम्पल असं घेऊया की एखादा प्लेअर 6 मारणार आहे आणि त्याच्यावर हॅलो. तुम्ही बॅटिंग केली, बॅटिंग लावली. एखादा प्लेअर हा सर, जसं बॅट्समॅन आहे आता चांगला कालचा आणि आपण दिवस त्याच्यावर तुम्ही बघितला तर बॅटिंग काल करण्याच्या हिशोबाने पैसे लावणार, मार्केट साधारण 1 ते पण 1.5 तास त्याचा साईडवेज बॅकग्राऊंड होता. तुम्ही चेक केला का? गॅप अप ओपन होऊन तो साईडवेज खरंच होऊन गेला होता. 6 मारतोय तर का? कालचा जो आपला टाइम कन्सिस्टंट असतो, आता परफॉर्मन्स दिलाय समजा का? म्हणजे आता हे जे मी लो example मी प्रीमियम तुम्हाला एखादा सांगतोय, कॉल हेच होल्ड example केला तर market मी मध्ये 1-1.5 करायचा. तास होल्ड केला की त्याने जो मला कॉल एक मी घेतोय निफ्टीचा रफली म्हणा, 5 ते बँक 7 निफ्टीचा म्हणा, रुपयाचा स्टॉक ऑप्शनचा, डिफरन्स इन द दिला टर्म ऑफ इन द आणि मनी, त्यानंतर तो तो मला रॉकेट झाला. माझ्या हिशोबाने त्याचा जो जवळपास चार्ट मला तो जो दिसतोय, त्यांनी याच्या डबलच्या वर अगोदर रॉकेट झाला. रेजिस्टन्स ब्रेक केलाय, तर त्या पहिला विषय. पोझिशनला आणि जर केलाय तर एक त्याच्या रिस्क अगोदर मी फॅक्टर एंट्री म्हणून करणं माझं कधी होल्ड पण मूर्खपणा करण्याबरोबर किंवा चुकीचं चुकीचं आहे मला असं म्हणणं. की हा चान्सेस का? आहे की तो जाऊ आजच्या शकतो, सिच्युएशनला त्याला जेवढा पण पॉवर तो भेटायला खूप पाहिजे, लेट गेला. तुम्हाला त्याने वाटतंय तो सुरुवातीला पॉवर आहे, मुवमेंट नाही पण दिली आणि डोळ्यासमोर तो जो चार्ट त्याचा जो दाखवतोय नियरेस्ट जो त्याला सपोर्ट तुम्ही होता बिलीव्ह करा. तो बिकॉज ब्रेक तुमच्या करून वर जाण्याचा म्हणण्याप्रमाणे, प्रयत्न माझ्या केला, म्हणण्याप्रमाणे परत किंवा रिट्रेसमेंट माझ्या घेतली वाटण्याप्रमाणे नाही आणि चालत, मग वर नाही चाललं. चार्ट प्रमाणे चालतो. मग या ठिकाणी मी आणि एक्झिट जो करून चार्टला पुन्हा फॉलो दुसरी करतो एंट्री तो प्रॉफिट घेतलेलं मध्ये असतो. बरोबर राहिलं पहिला असतं का मुद्दा तोच हा, कॉल म्हणजे होल्ड केलेला रेजिस्टन्सच्या बरा अगोदर राहिला
कधीच कारण एंट्री प्रीमियम माझा लो नाही. होता.
सेकंड रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर पहिलं तर हे समजायचा प्रयत्न करेल की ब्रेक झाल्यावर ब्रेक झालाय वर गेलाय कॉल घेताय 100 घेताय आयटीएम OTM, गेला 105 ला OTM. गेला तर 105 वरून तो खाली आला OTM, retest निफ्टीचा करायला. OTM तुम्ही आता होता. तुम्हाला safety side प्रीमियम सांगतो. खूप कमी होता. 106 ला एंट्री करायची नेक्स्ट आपण ओटीएम चे कॉल Okay. प्रिफरच हा, करत हा. नाही तसं माझ्यासाठी चायना माल आहे एक्झॅक्टली हाच क्वेश्चन होता माझा की माझी एंट्री त्या रेजिस्टन्सला ओके कुठे डीके असली टाइम पाहिजे. डीके राइट आता क्लियर झाला तो चायना माल हो, आहे हो. चायना का माल अपने को नहीं चाहिए एग्जांपल काय चलेगा देतोय? तो? बिकॉज शांत तुम्ही कुठल्या तो? प्लेअरला इम्पॉर्टन्स शांत. देताय तो हम्म, पहिले हम्म. चेक पण करा तुमचे आपले आपले पैसे पैसे त्यासाठी check लावून पण टाकू पण त्याचबरोबर मुद्दा हा पण आहे की टेक्निकल Yes, बॅकग्राऊंड आता बरोबर understand? पाहिजे हो, एक हम्म, तर हम्म. मनी घ्या इन्स्टेड ऑफ हम्म, व्हॉट हम्म. यू वॉन्ट फार अँड व्हॉट अडचण है वी At वॉन्ट the money. काही कामाचं नाही आणि ते नाही घेते Share market, यूज ना तुम्हारे बोलने पे नहीं चलता अच्छा. है वो उसके पण एक हिसाब से चलता आपण ट्रेडच्या हिशोबाने तर जर आता विचारायचं मी हा म्हटलं, मुद्दा थोडासा अजून समजा ब्रीफ मी करतो तो न घेता आपण जे हाय काम प्रीमियम करतोय घेतला असता एखादा. किंवा आपली जी हा, स्ट्रॅटेजी at the money घेतला ही किंवा आहे in the money घेतला इन्व्हेस्टर तर काय बेस्ड करायचं? स्ट्रॅटेजी हा मुद्दा हा. आता मी क्लिअर करतो हम्म. म्हणजे काय सर्वात अगोदर जेव्हा जेव्हा market मार्केट मध्ये स्टडी आणि जसं आता परफेक्शन example किती परफेक्ट आहे घेण्यापेक्षा हे तसा पहिलं तुम्ही example ऑब्झर्व घेतो करा समजा. अनालाइज करा की तुम्हाला हम्म. युद्ध का करायचं करायचं असेल की असलं, ते बॅक तर टेस्टिंग तुमच्या करायला team तयार मध्ये नाही तुम्हाला हम्म. अभी पैसा बरोबर. डालता हूं अभी डालता हूं अभी कसे पैसा player कमाएंगे पाहिजे? तुम्ही हम्म, सांगा हम्म. तब अभी अब भिकारी भी जे अभी बन जाता फ्रंट एंडला अमीर नहीं युद्ध करू बनेगा शकतील भिकारी असे. पहले बनेगा बरोबर. व्हेरी गुड बोलायला जे वाईट जे वाटेल पण माझं फिजिकली intention तेवढे काय जे समजून स्ट्रॉंग घ्या. असतील. अभी हो बरोबर. अभी स्ट्रॉंग पाहिजे प्रॉब्लेम बरोबर. काय आहे अजून तुम्ही अनालाइज काय केले तुमच्या अजय, अनालाइज तुम्ही प्रमाणे सांगा, तो कॉल कसे बरोबर player भेटतोय तुम्हाला का आवडेल? बरं भेटायच्या अगोदर तुमचं परफेक्शन आहे का हे पहिलं हम्म, हम्म. रेक्टिफाय करा आणि जर तुम्हाला रिटेस्ट युद्ध करताना करायचंय तुम्ही किंवा ट्रेड क्रिकेट जेव्हा तो मॅच कॉल मध्ये रिटेस्ट तुम्हाला करेल टीम तेव्हा सिलेक्ट तुम्ही करायची trade आहे. घ्या. कसे टीम प्लेअर तुम्ही सिलेक्ट हम्म, करा हम्म. जसं त्यांनी ब्रेकआउट केला ब्रेक केला परत एक्सपिरियन्स तुम्ही एंट्री केली ब्रेकआउटच्या टायमाला तो वर गेला Yes. तुम्हाला प्रॉफिट दिसला टेक्निकली टेक्निकली चांगले पाहिजे खाली होल्ड करतोय तुम्ही जसं म्हणताय की होल्ड करतोय मला माहिती आहे तो जाणार आहे बोलले ना हे तुम्हाला माहिती आहे का मार्केटमध्ये माहिती आता आहे? मी हे डायरेक्ट प्रश्न त्या मी मुद्द्यावर टाकत येतो नाही. थोडासा टाइम थोडंसं सेव्ह जास्त करायचा हार्डनेस होऊन की जाईल तुम्ही आता हो, ट्रेड हो. करताना चुकीचं वाटेल तर मी Retail रिटेलर प्रश्न बरोबर न ट्रेड करते, करायला आवडणार तुम्हाला का वाटतंय ना investor जाणार आहे, बरोबर ट्रेड मग करायला त्याची आवडणार? रिटेस्ट पर्यंत थांबा एंट्री करू नका ब्रेकआउट नंतर ते त्याला Investor रिटेस्ट बरोबर. होऊन द्या आणि मग एंट्री आता क्लिअर समजलं नाही मी काय नाही माझी विचारलंय? की इन्व्हेस्टर ऑलरेडी एंट्री होती. एंट्री आली तो तेव्हा ब्रेक एंट्री करायच्या करणं आधी एंट्री चांगलं होती. त्याच्या बरोबर. रॅली बरोबर पहिल्या काम breakout करणं ला चांगलं entry करू की नका, हे रिटेलर मला जेव्हा सांगायचं. घुसताय तेव्हा तुम्ही Second हा. एंट्री करताय तेव्हा आणि ती त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर तो रिटेस्ट करेल हे होतं. तेव्हा एंट्री घ्या हा मग मला तुम्हाला तेच Investor विचारायचं बरोबर. होतं की आता ज्या वेळेला तो समजलं तर पहिल्यांदा perfect trader जे आहे तो त्याची रॉकेट ट्रेनिंग झाला इन्व्हेस्टर त्यावेळेला बेस्ड ट्रेनिंग आहे सपोज तुम्ही माझी एंट्री direct होती प्रमाणे सांगा. आणि ऍक्च्युअली माझी त्यावेळेला इन्व्हेस्टर एंट्री होती जेव्हा की तो मार्केटमध्ये येतो त्याने नियरेस्ट perfect जो trader रेजिस्टन्स marketमध्ये होता तो असतो. ब्रेक करायच्या तर आधी माझी त्याच्याबरोबर एंट्री तो होती buying की side हा ला किंवा selling ब्रेक side ला करून मग वरची मुवमेंट देईल. म्हणजे तुम्ही रिटेस्टच्या आपल्या हो. रेजिस्टन्सच्या अगोदरच एंट्री घेतली रेजिस्टन्सच्या निकाल अगोदर शेअर एंट्री आया होती हे कारण सर्वांनी ऐकलं ऑलरेडी तो रेजिस्टन्स ब्रेक बरोबर? करायला चालला हो. होता. तर मी कुठं आया हे कधी सुना क्या तर त्याची जी एंट्री माझी नाही. घेऊन झालेली होती तर त्याने ब्रेक दिला तिथे Right? माझं तर बुकिंग तुमको अभी मी करू आता शकलो चुहा असतो. आया म्हणजे कुत्ता मी आया दोन- the word is very different but understandably तुम्ही उत्तर कि आता चूहों के साथ रहना है क्या शेर के साथ रहना है या हत्ती के साथ रहना है तुम डिसाइड तुम्ही म्हणते की चुकीची होती ठीक आहे नाही नाही माझं माझं काय अजी म्हणणं जी होतं समजलं का Proceed होऊन जातं. बरोबर एवढं मला कळलं. तो आपल्या चुहों के साथ strategy नहीं कसं रहना आहे है ना भेड़ बकरियों के साथ आपण नहीं चार रहना कॉल घेतो ना है इन्वेस्टर के साथ तर एक ऑर्डर देऊन प्लेस करून ठेवतो क्योंकि इन्वेस्टर जहां जे लेके कॉल जाएगा वर जाईल मार्केट ऑर्डर उधर ही जाएगा आणि एक्झिक्यूट होऊन जाईल आपलं ऑर्डर तसं नाही त्यांचं काय म्हणणं क्योंकि आहे, वो त्यांनी काय केलं? 1000-1500 Retail करोड़ रुपए आपल्या लेके आ रहा है resistance को- मार्केट में अगोदर- और रिटेलर 1-2 लाख रुपए लेके आ रहा दुसरा है और मुद्दा मेरे काय? जैसा को तो की 50-60 त्यांना हजार वाटलं लेके तो वर आएगा जाणार आहे म्हणून त्यांनी एंट्री करून घेतली पण तो वर समजलं काय सांगायचं मला टायमाने गेला तुमची एंट्री कोणाबरोबर आहे पहिलं हे खाली कन्फर्म आला म्हणजे काय होल्ड केला तुम्ही नंतर कुठल्या वर. टाईपचा टेक्निकल हा, चार्ट वापरताय तो फार येस असं दुसरा केसेस मुद्दा, खूप जे वेळेस तुम्ही आता होते प्रश्न की केला आपला डे त्याच्यावर आहे clear आपण करतो. जी रेजिस्टन्स जर तुम्ही ऑप्शन चेन वापरून होल्ड करून ट्रेड आहे, करत असेल थोडं मूव्ह करतं तर मार्केट लगेच ट्रेड करू तर नका मी काय 6 करतो महिने की घ्या जे आणि previous ऑप्शन चेन high नीट असतं, समजून घ्या टोटल बिकॉज इट इज जे मुवमेंट आहे तिथं त्याला भरपूर प्रिव्हियस वेगळे पॅरामीटर आहे जे नॉर्मली रिटेलरला नाही तिथून माहिती 10 पॉईंट्स वर थोडं निफ्टी ऑर्डर बँक निफ्टीसाठी करून सांगतो. ठेवतो ठीक आहे तर अगर वरच्या ठीक साईडला आहे ब्रेकआउट एनिवेज आलं ना, अजून काही तर शंका आपलं ऑर्डर बघा पण रे सर एक्झिक्यूट होऊन जाईल तुम्हाला काय आणि विचारायचं स्ट्रॉंग ब्रेकआउट पण भेटत ज्यानं आपल्याला अजय profit तुम्हाला पण काय काढता विचारायचं येईल. ठीक आहे. बरोबर आता हा जो मुद्दा सांगितला थोडं टेक्निकली मी 17 वयाचा न मुलगा घेता ट्रेड simple way करतोय मध्ये प्रॉफिट सांगतो. कमवतोय विचारा काय की विचारायचंय तुम्हाला वाटतंय या पैशाचं करणार काय ते तर विचारा त्याला. एक्झाम्पल असं घेऊया की एखादा तर प्लेअर माझा 6 दादाला मारणार एक आहे प्रश्न आणि होता त्याच्यावर तुम्ही बॅटिंग केली
हा, चॅटिंग हा. लावली सर.
एखादा हे प्लेअर एखादा आता दादा जे बॅट्समॅन आहे आपण चांगला स्क्रीनशॉट जर आणि त्याच्यावर बघितले तुम्ही बॅटिंग करण्याच्या हिशोबाने पैसे लावणार दादा स्क्रीनशॉट बघितलेत ना आपण त्याचा PNL चे बॅकग्राऊंड तुम्ही चेक केला मुलगा आहे 17 वयाचा भाऊ तो हम्म. खरंच तो हो, हो. सिक्स मारतोय तर का मला त्यांनी त्याला एक एवढा प्रश्न विचारायचा कन्सिस्टंट होता की परफॉर्मन्स दिलाय का म्हणजे आता हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो हेच एक्झाम्पल सिंगल ट्रेड मार्केटमध्ये धरायचा जास्त की जो पॉइंट्स ट्रेड कॉल मी करणं घेतोय बेटर का निफ्टीचा म्हणा मल्टिपल बँक लॉट्स निफ्टीचा आणि म्हणा कमी स्टॉक पॉइंट्स ऑप्शनचा बुक इन द करणं टर्म ऑफ बेटर असतं इन द मनी तुम्ही तो एकच माझ्या लॉट हिशोबाने घ्या त्याचा जो आणि त्याला चार्ट मला जो 50-60 दिसतोय पॉइंट त्यांनी इतके तुम्ही याच्या लॉंग अगोदर ट्रेड घ्या रेजिस्टन्स ब्रेक किंवा केलाय तुम्ही पहिला 6-7 विषय लॉट घ्या आणि आणि त्याला जर 20-30 केलाय पॉइंट तर मध्ये त्याच्या एक्झिट अगोदर करून मी घ्या एंट्री करणं हे कधी पण ते मूर्खपणा आहे किंवा चुकीचं प्रेफरेबल आहे. काय मला ऑप्शन असं असला वाटतं. पाहिजे का आजच्या सिच्युएशनला त्याला जेवढा पॉवर भेटायला पाहिजे तुम्हाला वाटतंय तो पॉवर आहे पण डोळ्यासमोर जो चार्ट दाखवतोय त्याला तुम्ही बिलीव्ह करा आता किंवा जे फोटो ते तुमच्या तुमच्या समोर आहे, म्हणण्याप्रमाणे त्याच्यामध्ये माझ्या total म्हणण्याप्रमाणे किंवा 5,000 किंवा माझ्या 900 वाटण्याप्रमाणे ठीक आहे. नाही चालत ते नाही मा- चालत. दोन ट्रेड चार्ट मिळून प्रमाणे तेवढा एक चालतो. प्रॉफिट आहे. आता मला आणि जो एक चार्टला कॅपिटल फॉलो पण कमी करतो तो ठीक प्रॉफिट आहे. मध्ये असतो कॅपिटलच्या पहिला मुद्दा हिशोबाने हा ट्रेड म्हणजे रेजिस्टन्सच्या अगोदर कधीच एंट्री घ्यायची आता या नाही स्क्रीनशॉट रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर 28,000 असेल ना ब्रेक झाल्यावर बघा याचा कॅपिटल आहे आता 28,000 100चा प्रॉफिट आहे 5,900 ब्रेक झाला 105 ला गेला हा मग तर 105 वरून तो 28,000 खाली ला आला रिटेस्ट करायला मी तुम्ही आता तुम्हाला 1200 सेफ्टी रुपये साईड सांगतो प्रीमियम वाला एकच मोठा 106 लॉट ला घेऊ एंट्री ज्याची करायची नेक्स्ट टोटल व्हॅल्यू 22-25 हजार हा, रुपये हा. असेल आता तसा समजलं घेऊ का मी एक्झॅक्टली 100 हाच सव्वाशे क्वेश्चन होता रुपये माझा की premium माझी वाले एंट्री 3 लॉट त्या त्या रेजिस्टन्सला कुठे असली पाहिजे नाही पहिला Yes. विषय आता आता clear क्लिअर झाला आपण देवानंद हो, हो. निफ्टी बँक निफ्टी मध्ये काम Example एक्झाम्पल काय घेतोय Okay. बिकॉज तुम्ही कुठल्या प्लेअरला हा इम्पॉर्टन्स काम देताय देताय stock तो option पहिले चेक पण करा तुमचा Okay. अनालिसिस एवढं चेक पण करा आणि हा, त्याचबरोबर किती करतो मुद्दा हा पण एक clear टेक्निकल करू. बॅकग्राऊंड बरोबर पाहिजे मी आता इथंच हम्म, नोट हम्म. करतो. इन्स्टेड ऑफ व्हॉट यू वॉन्ट प्रॉफिट अँड कशा व्हॉट जास्त वी होईल? वॉन्ट जास्त लॉट काय काम घेतल्यावर का एक लॉट घेतल्यावर शेअर profit मार्केट खूप जास्त होईल. तुम्हारे बोलने पे नहीं चलता है वो उसके मॅटर हिसाब आहे से की चलता मार्केट किती प्रॉफिट देऊ राहिलं हम्म. ठीक आहे मार्केट किती आता ब्रेक मी हा देऊ मुद्दा राहिलं थोडासा तुम्हाला अजून म्हणजे brief किती करतो. ब्रेकआउट करू राहिलं आपण जे किती काम वर जाऊ करतोय राहिलं किंवा आता आपली जी तुम्ही स्ट्रॅटेजी समजा आहे एक मार्केट ही आहे इन्व्हेस्टर बेस्ड स्ट्रॅटेजी त्यांना आता 100 म्हणजे पॉईंट काय ब्रेकआउट दिला जब मार्केट ठीक में आहे. जसं तर आता एक्झाम्पल त्याच्यामुळे एक लॉट मध्ये घेण्यापेक्षा तुम्हाला तसा तेवढा एक्झाम्पल प्रॉफिट घेतो आहे सिंपल जसं की तुम्हाला युद्ध जर करायचं लॉट असलं घेशाल तर तेवढं तुमच्या प्रॉफिट टीम मध्ये तुम्हाला डबल किंवा ट्रिपल तुम्हाला प्रॉफिट आहे ठीक आहे कसे बरं प्लेअर एक पाहिजे इथं कसं आहे ना तुम्ही सांगा. कॅपिटल पण मॅटर करतं आणि चान्स म्हणजे ऑफ सक्सेस फ्रंट पण एंडला matter. युद्ध ठीक आहे. करू शकतील असे आता हो, बजाज very फायनान्स एकच जे मार्केट म्हणजे थोडं नाही की तोच वर जाऊ फिजिकली राहिला. तेवढे बाकी ते पण स्ट्रॉंग market आहे. असतील तुम्ही प्रत्येक मार्केटमध्ये Yes, एक एक strong लॉट पाहिजे. बुक करू शकते बरोबर. तुमच्या अजून? कॅपिटलच्या हिशोबाने आणि अजय जसे ते तुम्ही ब्रेक सांगा तसं तुम्हाला कसे profit प्लेअर भेटेल. तुम्हाला आवडेल म्हणजे रिस्क जी आहे ती तुम्ही मॉडरेट करून घ्या थोडक्यात शेवटी हे सांगायचं हे त्यात. तुमचं risk management. जर तुम्हाला युद्ध करायचंय किंवा क्रिकेट मॅच Stock मध्ये option तुम्हाला मध्ये तुमची काम टीम करतो. सिलेक्ट त्याच्याकडे करायची 50 स्टॉक आहे. कसे टीम प्लेअर बजाज फायनान्स त्याला वाटला की वर चाललाय त्या टाइमला त्यांनी एंट्री घेतली त्याचबरोबर हिरो मोटो पण वर चाललाय त्यांनी हिरो मोटो मध्ये पण एंट्री घेतली टेक्निकली चांगली पाहिजे प्रॉफिट निफ्टी मध्ये काम करायला गेलो तर काय होईल निफ्टी जेव्हा वर जाईल मार्केटमध्ये आता मी नाही, मुद्द्यावर येतो ठेवा थोडंसं की 10 time save लॉट घ्यावा करायला की 50 लॉट की घ्यावा तुम्ही हा मोठा आता प्रश्न ट्रेड करताना ओके रिटेलर बरोबर ट्रेड नाही म्हणजे करायला आवडणार की आता इन्व्हेस्टर दादा बरोबर तुझं ट्रेड समजा करायला बजाज आवडणार? फायनान्सचा आहे हम्म. ठीक आहे तर बजाज फायनान्सला Investor आपण एक एक्झाम्पल आता म्हणून क्लिअर दादा बोलला समजलं की मी काय 100 विचारतोय पॉईंटला ब्रेकआउट की मिळालं इन्व्हेस्टर ची तर, एंट्री आली तेव्हा एंट्री स्टॉक करणं ऑप्शन मध्ये तुम्ही चांगलं बराच वेळ त्याच्या बघितलेलं रॅली की बरोबर एका काम मिनिटात करणं तुमचा चांगलं 20 की पॉईंट रिटेलर जेव्हा वाढतो एका घुसताय मिनिटात तेव्हा तुम्ही 70 पण पॉईंट एंट्री पण लॉस करताय होऊ आणि तुम्ही शकतो त्याच्याबरोबर हे ठीक होतं. आहे तो तर पाहिजे. इन्व्हेस्टर बरोबर फॉर सपोज की आता मी समजलं तर HL चा परफेक्ट घेतला ट्रेडर होता जे आहे मागच्या वीक मध्ये त्याची तर ट्रेनिंग HL मी ज्या वेळेला इन्व्हेस्टर बेस्ड घेतला तर ट्रेनिंग आहे तो असं मी direct मोकळ्या 170 ला माझा ओपन झाला इन्व्हेस्टर जेव्हा 185 ला मार्केटमध्ये मी बुक येतो करून दिला तेव्हा परफेक्ट ट्रेडर आणि लगेच 2 मार्केटमध्ये असतो मिनिटानंतर तो 100 त्याच्या पॉईंट बरोबर मायनस तो गेला बाईंग साईडला किंवा तर या सेलिंग ठिकाणी जर मला चान्सेस आहे की एक आपण रेंज पकडून घ्या की हा 100 पॉईंटचा जसं की- प्रॉफिट देऊ शकतो सिंगल में शेअर तर आया आपण हे सर्वांनी 100 पॉईंट ऐकलं साठी एकच लॉट बरोबर? घ्यायचा का सिंगल में 20 कुत्ता आया, 40 हे कधी पॉईंट सुना साठी क्या? 3-4 लॉट घ्यायचे नाही सेफ साईड पहिला विषय आहे हे आहे रिस्क मॅनेजमेंट हा कंटेंट आहे रिस्क मॅनेजमेंट इट इज नॉट डिपेंड ऑन द टेक्निकल कारण विषय असा येतोय अंडरस्टँड द फीलिंग जजमेंट सांगणारे लोक जे असतात ना, ते market चे trader नाही या शेअर के साथ रहना है या हत्ती के साथ रहना है तुम मी decide. पण आजपर्यंत सांगू शकत नाही की हा कॉल किती वर जाणार नो बडी कॅन टेल अजयजी त्याचा समजलं कालचा का? सांगतो झाला आम्ही कोफोर्स घेतला काल 210 ला तो चोर के 210 ला साथ नहीं कोफोर्स रहना. घेतला भेड़ आणि बकरियों के दुपारी साथ मी नहीं पाहत रहना. होते तेव्हा तो 400 इन्व्हेस्टर के साथ हे होते क्योंकि इन्वेस्टर जहां Thinking लेके चालू होता, जाएगा 400 मार्केट चा. उधर ही जाएगा मग आता आम्ही गिल्ट क्योंकि ठेवायचा वो का 1000 1,500 ठेवायचा
करोड़ 4 रुपए लॉट लेके गया आना चाहिए मार्केट होते में एवढा प्रॉफिट झाला असता रिटेलर ऐसे 1-2 ट्रेडर लाख कभी नहीं रुपए बने लेके आ रहा है और मेरे ऐसा जैसा trader वो तो कधीच 50-60 हजार लेके आएगा सिच्युएशन प्रमाणे तिथं त्या टायमाला कोणते समजलं इन्व्हेस्टरने काय इन्व्हेस्टमेंट सांगायचं मला केली तर? कसा तो वाढला तुमची entry त्याच्या कोणाबरोबर टेक्निकली कसा पहिले हे support confirm केला करा.
म्हणजे न्यूज काय कशी आज झाली तुम्ही कुठल्या कॉम्बिनेशन टाईपचा झालं टेक्निकल त्याच्यावर चार्ट वापरताय तो फार important. आणि तो मध्ये पण डिप मारणारच आहे. म्हणून तुम्ही रिस्क तुमची वाढू नका. दुसरा मुद्दा इनिशियली पहिली जे तुम्ही आता परफेक्ट प्रश्न केला एंट्री शिका. त्याच्यावर क्लिअर करतो. जसं की जर माझे तुम्ही ऑप्शन चेन मार्केटमध्ये वापरून सर्वात trade अगोदर करत येणारे असेल, कॉल मध्ये येऊ राहिले आता. तर लगेच त्याचा ट्रेड करू काल नका. मी Coforge आणखी दिला, 6 महिने घ्या आणि persistent दिला, ऑप्शन चेन नीट समजून Emphasis घ्या. दिला बिकॉज त्याच्यानंतर न्यूज मध्ये आला भरपूर वेगवेगळे पॅरामीटर आहे जे नॉर्मली रिटेलरला नाही माहित. न्यूज मध्ये जी बिझनेसला येऊ राहिले बँक निफ्टीसाठी इतर ठिकाणी येऊ राहिले. तर व्हॉट इज द रिझन? एंट्री परफेक्ट अजून काही मला एंट्री लोकांची एंट्री तुम्हाला काय एंट्री घ्यायची असते ते 120 ला घेतात. अजय तुम्हाला काय विचारायचं आणि मग तो 120 वरून फक्त 130 जातो आणि खाली येतो. आणि आम्ही 120 17 वयाचा किंवा 100 ला घेऊन प्रॉफिट कमवतोय प्रॉफिट कट करतो. आणि जेव्हा तो 130 या पैशाचं करणार काय ते परत एंट्री करतो. अच्छा, Hold नाही माझा करत. दादाला एक प्रश्न होता हा ट्रेडरला की होल्ड करायची आता दादा सवय जे आपण कधीच नसते. स्क्रीनशॉट जे ट्रेडरला बघितले profit कमवायचं. तर कोणाचे? दादाचे स्क्रीनशॉट Clear बघितले ना झाला आपण point? P&L चे. नाहीये तो हो, मुलगा आहे हो. 17 वयाचा भाऊ. हो. तर ओव्हरऑल पण विषय मला हाच त्याला एक होता प्रश्न क्लिअर विचारायचा सांगायचा होता मला की जसं तुम्हाला परफेक्ट एंट्री माहित नाहीये तर तुम्ही मार्केटला येऊ नका. सिंगल ट्रेड जर तुम्हाला रिस्क जास्त पॉइंट मॅनेजमेंट सेल येत करणं नाहीये बेटर सायकल का तुमची मल्टिपल तयार लॉट्स नाहीये आणि कमी कॉस्ट पॉइंट्स स्टॉप लॉस लावू बुक शकत करणं नाही बेटर असते? तर मार्केटला तुमचे तुम्ही पैसे वाया घालू नका. एकच लॉट घ्या तिसरा मुद्दा आणि त्याला जर तुम्हाला 50-60 दिवसभर काम पॉइंट करायचंय इतके तुम्ही लॉंग मार्केटमध्ये राहून ट्रेड घ्या तरी करू नका. किंवा तुम्ही 6-7 लॉट घ्या म्हणजे 3 आणि रूल त्याला मी तर 20-30 तुम्हाला पॉइंट पहिलेच मध्ये क्लिअर एक्झिट केलं. करून परफेक्ट एंट्री यायला पाहिजे. प्रेफरेबल काय अर्धा ऑप्शन तासच असला काम पाहिजे? करायचं हा पहिलं तुमच्या मनात कन्फर्म व्हायला पाहिजे. आणि महत्वाचं काय पैसा मला वाचवायचा आहे पहिला आणि मग कमवायचा. ठीक आहे. त्यासाठी कॉस्ट व स्टॉप लॉस लावता यायला पाहिजे. आता जे फोटो तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये Right? टोटल प्रॉफिट वगैरे सर समजलं? ठीक काही आहे. अडचण? तेव्हा 2 ट्रेड मिळून तेवढा एक प्रॉफिट आहे. आता मला सध्या तरी नाही. कॅपिटल नाही समजलं. कॅपिटलच्या हिसाबाने मला ट्रेड बनवतो. त्याच्या मी माझे हिशोबाने नेक्स्ट आता या स्टुडंट screen आहे मध्ये निलेश ज्या पाटील, ठिकाणी त्यांना बोलवतो. 28,000 दिसतंय. मला 28,000 वाटलं ला यज्ञेशनी खूप सांगा. चांगले मनापासून हे बघा, प्रश्न याचा विचारले. capital आहे आता आणि खरंच 28,000. या आणि सेशन profit साठी आहे मी 5,900. आपल्या स्टुडंटला आज हा टाइम काढून मग बोलवलं 28,000 ला तर मी निलेश 1200 चव्हाणके रुपये त्यांचं नाव प्रीमियम आहे. वाला एकच मोठा अं, लॉट घेऊ मला ज्याची वाटतं हा टोटल आता व्हॅल्यू यांना विचारलं 22-25 अजयनी हजार रुपये पुढे असेल पुढे यायला तसा पाहिजे घेऊ किंवा का रवी मी सरांनी पुढे यायला पाहिजे. 100-125 रुपये प्रीमियम Yes, वाले निलेश. 3 लॉट घेऊ? नमस्कार, मी निलेश नाही चव्हाण. पहिला विषय हा आहे मी देवानंद शेअर निफ्टी मार्केट बँक मध्ये निफ्टीमध्ये एक काम सहा करत नाही. 6 ते 8 ओके. महिन्यापासून ट्रेड करत नाही चालू केलं. हा काम करतो स्टॉक ऑप्शन मध्ये. त्यानंतर सप्टेंबर मध्ये माझा 1.5 लाख आणि हा रुपये किती झाला लॉट महिन्याला. करतो हा मुद्दा तो आणि clear ऑक्टोबर करू. मध्ये मी 1 लाख रुपये परत मार्केटला देऊन पण टाकले. प्रॉफिट कशा जास्त होईल? जास्त लॉट घेतल्यावर का एक लॉट घेतल्यावर हे पण क्लिअर करून द्या. त्यानंतर मॅटर यो आहे की मार्केट किती Profit प्रॉफिट loss देऊ ठीक आहे. एवढा मार्केट performance किती आणि ब्रेक ते करू राहिलं तुम्हाला करत म्हणजे होतो, किती calls ब्रेकआउट घेऊन. करू राहिलं किती वर जाऊ राहिलं. कॉल्स देते आता trading तुम्ही मध्ये. समजा एक calls मार्केट घ्या घेऊन चालू एक्झाम्पल असतं साठी trading बजाज आणि फायनान्स तिकडनं मी ते त्याला कळवलं. आता 100 पॉईंट्सने ब्रेकआउट दिला. तर मी हा विचार केला की तर दुसऱ्यांवर depend त्याच्यामुळे एक लॉट मध्ये तुम्हाला आपण जेवढा स्वतः प्रॉफिट कधी होईल शिकणार? तिथं तुम्ही अगर आपल्याला 2-3 कळलं लॉट पाहिजे घ्याल की कुठला तोच प्रॉफिट कुठल्या तुम्हाला याच्यामध्ये डबल आपल्याला किंवा stock ट्रिपल मध्ये entry प्रॉफिट घ्यायची. ठीक आहे. कधी बरं, वरती जाणार आहे, एक कधी इथं खाली कसं आहे ना जाणार आहे, कुठे entry कॅपिटल पण घेतली मॅटर पाहिजे. करतं हे स्वतः आपल्याला कळलं. चान्स ऑफ त्यासाठी सक्सेस मी पण म्हटलं मॅटर आता याच ठीक पुढे आहे. क्लास करू. आता नोव्हेंबरमध्ये मी बजाज join फायनान्सच केलं. एकच मार्केट थोडं आणि नाही की तोच आता वर जाऊन मी राहिलं बाकी पण मार्केट आहे सांगितलं की तुम्ही मी प्रत्येक profit मार्केटमध्ये एक लॉट बुक analyze करू करून शकते तुमच्या execution कॅपिटलच्या करून सगळ्या हिसाबाने गोष्टी perfect आणि जसे ते करू. ब्रेक होईल तसं तुम्हाला प्रॉफिट भेटेल बरोबर म्हणजे आणि risk जी आहे daily ती disk moderate मी करून घ्या. टाकतो. थोडक्यात शेवटी हे सांगायचं हे त्यात. तुमच्या तर risk management- आता विषय असा आहे की बघा ऍडवायझरीवर डिपेंड राहून पण पैसा कमवता येतो. मध्ये काम करतो त्याच्याकडे 50 बरं. स्टॉक आहे त्याच्यानंतर फायनान्स त्याला वाटलं की वर चालवायचं त्या टाइमला त्यांनी एंट्री घेतली तर तुम्हाला काही हिरो मोटो पण वर विचारा त्यांनी हिरो मोटो पण एंट्री घेतली रवी पगारेचा प्रॉफिट कमवला. पण निफ्टी मध्ये नाही, काम सर, करायला काय गेलो तर काय होईल निफ्टी जेव्हा वर जाईल तेव्हा प्रॉफिट. संदीप मग मला नाही. एक घ्यावा की 10 लॉट घ्यावा की 50 लॉट घ्यावा हा मोठा प्रश्न. पगारे सर तुम्हाला काही डाऊट अजयजी नाही, म्हणजे असं दादाची समजा बजाज आता मी फायनान्स थोडस आहे. पार्श्वभूमी सांगतो. ठीक आहे, तर आता बजाज निलेश फायनान्सला माझं आपण एक एक्झाम्पल संपर्क म्हणून दादा बोलला की 100 1 महिना पॉईंटला 2 ब्रेकआउट महिन्यापूर्वी मिळाला. झाला. नोव्हेंबरला तर class स्टॉक झाला ऑप्शन तेव्हा मध्ये वर तुम्ही झाली. बऱ्याच वेळा पण बघितलेलं विषय आहे असा की एका आहे की मिनिटात त्याला ऑलरेडी तुमचा नॉलेज आहे 20 पॉईंट First of वाढतो, एका मिनिटात 70 पॉईंट पण लॉस होऊ नॉलेज शकतो. मार्केटचं चांगलंय. ठीक आहे. कॉल घ्यायचा तर अगोदर कसे कॉल घ्यायचे काय घ्यायचे सर्व फॉर माहिती सपोज होती. की मी HL चा घेतला होता माझ्याकडे आल्यावर HL काय मी घेतलं की ज्यावेळेला यांना घेतला परत तर झिरो तो पासून स्टार्ट करूया आणि सर्व काही 170 ला माझा ओपन तुम्ही झाला, डीमॅट अकाउंट कसं 185 ला मी बुक चालवायचं ते करून पण दिला शिकवलं. आणि लगेच 2 स्पीड काय मिनिटानंतर तो इम्पॉर्टंट आहे 100 पॉईंट आपल्या मायनस ट्रेड गेला. घेताना त्याचा पण ह्या ठिकाणी जर मला विषय चान्सेस सांगितला. आहे की जसं मी एक आता आपण रेंज यज्ञेशला बोललो पकडून घ्या की हा की 100 100 ला पॉईंटचा घ्यायला लावला आपण प्रॉफिट देऊ 120 ला शकतो. घेतोय तो उपयोग काय. तर आपण 100 मग आज पॉईंट साठी तोच एकच प्रश्न लॉट मला त्यांना घ्यायचा
विचारायचं आहे का की जर 20-40 मी एखादा पॉईंट कॉल साठी दिला 3-4 लॉट किती घ्यायचे सेकंड मध्ये तुम्ही घेऊ शकता Safe नाही, आणि आता तुम्ही आहे. डिसाईड करा
हे आहे रवी रिस्क म्हणा, मॅनेजमेंट. हा अजय कंटेंट रिस्क म्हणा, मॅनेजमेंट किंवा इट इज आपले नॉट यज्ञेश म्हणा, डिपेंड ऑन द टेक्निकल एखादा पार्ट कॉल व्हॉट यू तुम्ही किती आस्किंग. सेकंड मध्ये घेऊ कारण हम्म. विषय असा येतोय की तुम्ही किती जजमेंट सांगणारे लोक जे असतात ना ते मार्केटचे ट्रेडर 5 ते 7 सेकंड मध्ये लक्षात घ्या. मी 10 पण सेकंडच्या आजपर्यंत आत सांगू शकत नाही हायर की साईड हा 10 कॉल सेकंड किती वर जाणार. ट्रेड Nobody एक्झिक्यूट can असतो. tell. जसं कालचं त्या दाखवलं झालं, आम्ही call ला कोर्स त्या घेतला point काल 210. अजय, तुम्हाला एखादा कॉल मी दिला उद्या 210 210 सेकंड कोर्स लागणार घेतला घ्यायला. आणि दुपारी मी पाहत होते तो 400चा 15 त्याचा सेकंदला हे होते हम्म. प्रीमियम चालू आता होता try 400 करायचं चा. हम्म. मग आता आम्ही आता ट्राय करायचं गिल्ट ठेवायचा लगेच का? करूया दूध अरे मग मग पाणी ठेवायचा का होता 4 लॉट घ्यायला पाहिजे नव्हते एवढा प्रॉफिट झाला असता. असे ट्रेडर कधी फक्त निघणार. ते पहिलं मी काय असं करत trader होतो, कधीच मी बनणार. मोठे ट्रेडच घेत नव्हतो. Bank आणि सिच्युएशन Nifty प्रमाणे आणि Bank तिथं Niftyच त्या ठेवायचो. टायमाला कोणत्या Reliance, इन्व्हेस्टरनी इन्व्हेस्टमेंट टाटा केली, मोटर्स, कसा कोणी तो कधी वाढला, callच घेत त्याच्या नव्हतं. टेक्निकली कसा सपोर्ट Nifty, केला, Bank Niftyवरच न्यूज मी कशी आज loss झाली, केलेले. कॉम्बिनेशन झाले, Yes. त्याच्यावर सांगायचं काय म्हणजे तात्पर्य आणि काय तो मी मध्ये का पण डायरेक्ट directly मारणारच touch केला. म्हणून हम्म. तुम्ही स्वतः risk ऑब्झर्व करा तुमची उद्या वाढणार. लागल्यास एखादा कॉल Initially पहिली randomly परफेक्टली entry entry शिका. आणि किती सेकंड लागतात जसं की हे मी माझे count जे करा. कॉल आहे मार्केटमध्ये मला हे सांगायचं सर्वात अगोदर येणारे Intention कॉल काय मध्ये येऊ की राहिले तुम्हाला किती टाइम जसं लागतोय काल ते तुम्ही तुम्ही go पहिले for ऑब्झर्व दिला, करा. persistent दिला, आणि जर तुम्हाला emphasis 10 दिला, सेकंड पेक्षा जास्त त्याच्यानंतर टाइम लागत news असेल मध्ये ना आले. एंट्री करू मी नका तुम्हाला मार्केट दाखवतो लागल्यास युट्यूबवर स्पीड वाढवा. न्यूज ती मध्ये speed जी आपण बिझनेसला आपल्या येऊ राहिले क्लासमध्ये इकडे स्पीड इतर सेशन ठिकाणी येऊ राहिले आपले दोन व्हॉट इज द type चे रिझन एंट्री content परफेक्ट चालतात राईट आपल्या टायमाला classमध्ये. एंट्री लोकांची पहिले entry, teaching दुसरं 100 ला speed. एंट्री घ्यायची असते म्हणजे ते Demat account 120 ला कसं घेतात. चालवायचं ते हम्म. तर ते आणि मग सर्व तो 120 cover करण्यासाठी करण्यासाठी आपण आपण जातो आणि 10 खाली दिवस एक्स्ट्रा शिकवतो आणि आम्ही त्याच्यामध्ये 120 तुम्हाला तुम्हाला speed स्पीड घेऊन किंवा 100 ला घेऊन 10 सेकंडच्या आत प्रॉफिट तुम्हाला कट तो trade करतो घेताच यायला जेव्हा तो पाहिजे. 130 Max to max 15 तेव्हा सेकंड परत एंट्री त्यापेक्षा पुढे जायचं नाही. होल्ड नाही करत. यज्ञेश तुला किती वेळ लागतोय? ट्रेडरला होल्ड करायची सवय कधीच नसते. मला ट्रेडरला लावता profit 20-25 सेकंद तरी लागतं आरामशीर. Right. पण मला ते Clear थोडस झाला लेट point, होऊन जातं यज्ञेश? शोधायला कुठला म्हणजे एक्झॅक्ट कुठल्या प्रीमियमचा तर घ्यायचा आहे आपल्याला. ओव्हरऑल विषय हाच ते होता कसं क्लिअर सांगायचा मला. सारखे सारखे की माझ्या जसं तुम्हाला ब्रोकर आपला perfect सेम entry सेम माहित वाले नाहीये, चालतात ना. तर तुम्ही मार्केटला येऊ नका. 21 जर तुम्हाला 500, रिस्क 21 मॅनेजमेंट येत नाहीये, 550, 21 सायकोलॉजी 600. तुमची तयार तर नाहीये, जरी 50 पॉईंटचा कॉस्ट डिफरन्स स्टॉप असला लावू तरी शकत दोघांची नाही, मुवमेंट मध्ये तर फरक खूप मार्केटला पडून तुमचे जातो. पैसे वाया घालू नका. परफेक्ट तिसरा कुठला जो मुद्दा घ्यायचा आहे ते शोधायला वेळ दिवसभर लागतो. काम करायचं मार्केट कारणे लॉस तरी करू नका. 70% प्रॉफिट 30% तीन लॉस rule मी तर तुम्हाला पहिले जोपर्यंत clear बुकिंग केले. होते तोपर्यंत तो निघून जातो एंट्री यायला हातातून. पाहिजे. आता तुम्ही निघून अर्धा तासच काम करायचं हा पहिलं तुमच्या मनात कन्फर्म आणि तीच गोष्ट आणि जर मी महत्त्वाचं काय? निलेशला बोललो तर निलेश पैसा मला मला analyze वाचवायचा करून आहे within पहिला 10 आणि सेकंड मग मध्ये कमवायचं. ऑर्डर एक्झिक्यूट असतं. त्यासाठी कॉस्ट व स्टॉप लॉस लावता यायला ती स्पीड आपल्या इंटेन्शन Right? काय आपला वगैरे जर समजलं, परफेक्ट ट्रेडर का तयार काही होताय? अडचण? आपण दोन्हीकडे काम करतोय. पहिलं तर तुम्हाला परफेक्ट एंट्री सध्या शिकवतो. तरी नाही सर. नाही एंट्री परफेक्ट समजलं. म्हणजे परफेक्ट. मंडेला कोणता कॉल वर जाणार आहे हे माझे स्टुडंट मी आता माझे तुम्हाला next सांगू student शकतो. आहे निलेश नावाचे त्यांना बोलवतो. कोणत्या स्ट्राईक मला प्राइसचा खूप ते चांगलं पण वाटलं सांगतो. यज्ञेश I don't खूप mind. चांगले मनापासून प्रश्न विचारले तर असं अनालाइज आणि खरं खरं यायला हेच पाहिजे. या सेशन साठीच मी प्लस आपल्या 10 स्टुडंटला सेकंड टाइम ते काढून 20 बोलवलं. सेकंडच्या आत कोणताही कॉल तर, अनालाइज करून निलेश execute चव्हाण होता त्यांचं नाव आहे. करता आला तर तुम्ही ट्रेडर. मला वाटतं हा प्रश्न आणि तो तो जाणणार जाणणार नाही विचारला तुमच्यासाठी. अजयनी पुढे तर आपण पुढे यायला 10 पाहिजे. दिवस किंवा रवी practice सरांनी साठी पुढे यायला पूर्णपणे डिवोट करतो. येस त्याच्यावर तुमचं डीमॅट अकाउंट कसं चालवायचं, कसं मॉडीफाय करायचं, स्टॉप लॉस कसा लावायचा आणि तो स्पीड मध्ये कसा करायचा हे सर्व शिकवतो. चालू केलं तर एनिवेज या सर्वांप्रमाणे आपल्याला त्यानंतर सप्टेंबर मध्ये माझं बेसिक 1.5 लाख नॉलेज profit किती झालं असलं पण ह्या 4 आणि गोष्टी ऑक्टोबर आपल्याला मध्ये मी important 1 लाख जसं मी रुपये पहिलं मार्केटला बोललो देऊन पण टाकले. कॉस्ट व स्टॉप लॉस लावता येतोय का, डेअरिंग आहे का तुमची कॉस्ट वर लावायची, हे पण क्लिअर जर असेल तर अॅक्युरेसी आहे त्यानंतर परफेक्ट एंट्री घ्यायची. प्रॉफिट लॉस तिसरा मुद्दा जो मी सांगितला तो म्हणजे तुम्ही रिस्क मॅनेजमेंट तुमची कन्फर्म करून घ्या किती गरजेची आहे. चालू असतात टेलिग्राम इकडे तिकडे त्याच्याच तिकडे बरोबर मी ते करत होतो. राईट इन्व्हेस्टर तर बरोबर मी तुम्ही चला. हा विचार केला की रिटेलर बरोबर दुसऱ्यांवर चालू डिपेंड नका. राहण्यापेक्षा आपण स्वतः जंगल कधी में शिकणार? शेर आया यही सुना है हमने आज आपल्याला तक. कळलं पाहिजे शेर की मर गए कुठला- तुमको वही कुठल्या सुनेंगे की याच्यामध्ये जंगल आपल्याला में stock शेर मध्ये आया. एंट्री घ्यायची. ऐकलं कधी का वरती नाही? जाणार आहे, कधी खाली जाणार आहे, कुठे एंट्री घेतली तर पाहिजे तुम शेर हो हे स्वतः आपल्याला कळलं. या चुहे त्यासाठी बिल्ली मी में हो म्हटलं आता तो तुम याची डिसाइड पुढे क्लास करून घेऊ. मग नोव्हेंबर मध्ये मी मला नाही माहिती तुम्ही कुठल्या याच्यात आहे. आणि तर आता इन्व्हेस्टर मी बरोबर ट्रेडिंग करता येत सांगू असेल शकतो की तर मी यू आर राईट. perfectly analyze करून परत दुसरा execution मुद्दा मी करून क्लिअर सगळ्या केला. गोष्टी perfectly करू तो शकतो. म्हणजे काय की स्पीड फार आणि इम्पॉर्टंट आहे. डेली अमाऊंट मी टाळतो. भले मला कॉल तर परफेक्ट आता माहिती विषय असा आहे पण की जर बघा, मला टाइम मॅच advisory वर डिपेंड राहून कॉल पण मला पैसा माझा त्या कमवता प्राइसला येतो. भेटणार नाही. पण
तर त्याच्यानंतर मार्केटमध्ये जर पैसा काम जातो करायचं पण. असेल हे तर मला हे 4 सांगायचं. मुद्दे फार important. आणि हा महत्वाचं तुम्हाला काही जे डाऊट मला आहे यज्ञेश विचारा. विचारलं म्हणून सांगतो. यज्ञेशजी, रवी पगारे OPM मध्ये काम करायचं नाही. नाही Out of सर the काय money. डाऊट. इन द मनी, मॅक्स टू मॅक्स ऍट द मनी.
लोकांची सुरुवात ऍट द मनीनी किंवा ओटीएमनी पगारे सर सर, तुम्हाला काही डाऊट अजयजी, ओटीएमला यज्ञेश समजा जी. आणि आपल्या स्टुडंटची आता मी सुरुवात थोडंसं इन द मनी पार्श्वभूमी चालू होते. सांगतो. आणि आता at the निलेशचा money माझा संपर्क 1 महिना 2 महिना अगोदर झाला. तर असे सर्व मुद्दे मी क्लिअर केले. होमवर्क याच्यामध्ये काही तेव्हा डाऊट ओळख आली. पण विषय असा आहे की त्याला ऑलरेडी नॉलेज आहे. फर्स्ट ऑफ ऑल नॉलेज मार्केटचं चांगलं आहे. पगारे सर कॉल घ्यायच्या अगोदर कसे कॉल घ्यायचे काय घ्यायचे सर्व माहिती आहे. पण माझ्याकडे आल्यावर डिसिजन काय काही doubt घेतलं की आहे का यांना परत तुम्हाला? झिरो पासून स्टार्ट करूया आणि थांबायचं सर्व आता काही आपण? शिकूया. तर मी डीमॅट अकाउंट कसं चालवायचं ते पण शिकवलं. स्पीड काय इम्पॉर्टंट आहे आपल्या ट्रेड घेताना त्याचा पण येते का लक्ष तुमचं? विषय सांगितला. जसं मी आता अजय. यज्ञेशला बोललो की 100 ला घ्यायला लावलं आपण 120 ला घेतो. तो उपयोग काय? मग आज तोच चला, प्रश्न रवी मला पगारे त्याला सर, काही विचारायचा आहे डाऊट? की जर मी एखादा कॉल दिला यज्ञेश. किती सेकंड मध्ये तुम्ही घेऊ शकता आणि आता तुम्ही डिसाईड करा म्हणजे नाही, काही रवी डाऊट म्हणा, नाही सर. अजय क्लिअर म्हणा आहे? किंवा Yes, yes, यज्ञेश yes. म्हणा येस. की एखादा या call बेसवर किती तुम्ही second मध्ये घेऊ उद्या पण जर मार्केटमध्ये उतरायचं तयारी तुम्ही केली किती तर तुम्ही second करू मध्ये शकता. घेता? फक्त गरज आहे टेक्निकल 5 ते 7 सेकंड मध्ये परफेक्ट नॉलेजची. बस. 10 सेकंडच्या आत हायर साईड 10 अजय सेकंड ओके ओके. ट्रेड Yes, sir. एक्झिक्यूट असतो. त्या बोला, कॉलला काय त्या म्हणताय? पॉइंटला Yes, sir. अजय अजय तुम्हाला जी, एखादा काही कॉल doubt मी दिला तुम्हाला? उद्या किती सेकंड लागणार घ्यायला? एंट्रीचाच विषय होता. एंट्री कुठे घ्यायची 15 सेकंद लागू शकतात. येस आता तर ट्राय करायचं का? पण तरी मी जे मुद्दे क्लिअर केले त्याच्याने तुमचं काही आता फायदा ट्राय होईल? करायचं लगेच करूया. दूध का दूध पाणी का पाणी. हो 100% होईल सर. गुड करू ना. यज्ञेश ते फक्त हा? ते पहिलं मी काय करायचं सर, मी मोठे ट्रेडच घेत नव्हतो. बँक आणि निफ्टी आणि बँक निफ्टीच खेळायचो. हा. रिलायन्स, टाटा मोटर्स वगैरे कधी कॉल ग्रुपला जॉईन करणार आहे का सर? निफ्टी बँक निफ्टीवरच मी लॉस. कोणत्या ग्रुपला जॉईन व्हायचंय तुम्हाला? तर सांगायचं काय म्हणजे तात्पर्य काय मी का डायरेक्टली असं सर्च केला तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा. उद्या लागल्यास एखादा कॉल हो हो चालेल. मी रॅन्डमली तुम्हाला घेऊन बघा आणि टेलिग्रामची किती लिंक सेकंड पाठवतो. लागता हे तुम्ही काउंट करा. परफेक्ट ट्रेडर ट्रेनिंग मला हे अकॅडमी सांगायचं त्याच्यावर तुम्ही जॉईन व्हा इंटेन्शन काय अँड तुम्हाला किती टाइम ऑब्झर्व लागतोय करा. ते तुम्ही पहिले ऑब्झर्व करा. त्याप्रमाणे आणि ठरवा. जर तुम्हाला आणि जर 10 क्लास सेकंड करायचा पेक्षा असेल जास्त तर टाइम लागत आता असेल ना नवीन बॅच चालू होती. एंट्री करू नका त्याच्यामध्ये तुम्ही market एनरोल मध्ये. करू शकता. स्पीड वाढवा आणि ती स्पीड आपण आपल्या क्लासमध्ये चला, स्पीड काही सेशन डाऊट नसेल तर थांबायचं मग आता. Thanks for your time. आपल्या भरपूर वेळ तुम्ही मला दिला. पहिले टीचिंग दुसरं आहे आणि स्पीड अपेक्षा करतो म्हणजे की डिमॅट तुम्हाला अकाउंट कसं बऱ्याच गोष्टी चालवायचं ते. समजल्या असेलच. तर ते कधी सर्व डाऊट cover आला तर माझा करण्यासाठी नंबर आपण तुमच्याकडे आहे. 10 दिवस एक्स्ट्रा ग्रुपवर शिकवतो तुम्ही आहात. ज्याच्यामध्ये मला कधी तुम्हाला प्रश्न स्पीड भेटते 10 सेकंडच्या ओके. आत तुम्हाला ते ट्रेड घेताच यायला पाहिजे. मॅक्स टू मॅक्स 15 सेकंड त्यापेक्षा पुढे जायचं नाही. किती वेळ लागेल? 10 मिनिटं. यज्ञेश तुला किती वेळ लागतो? मला नव्हता 20-25 सेकंद तरी लागतं आरामशीर. Right. पण मला ते थोडस लेट होऊन जातं शोधायला कुठला म्हणजे एक्झॅक्ट कुठल्या प्रीमियमचा घ्यायचा आहे आपल्याला. ते कसं सारखे सारखे माझ्या ब्रोकर ऍपला सेम वाले चालतात ना. 21,500 21,550 21,600 जरी 50 पॉईंटचा डिफरन्स असला तरी दोघांची मुवमेंट मध्ये फरक खूप पडून जातो. बरोबर. परफेक्ट कुठला आता जो घ्यायचा आहे ते शोधायला वेळ तुमचा लागून reason समजला काय कारण आहे लॉस जाण्याचा 70% प्रॉफिट 30% लॉस कुठं जोपर्यंत येत असेल बुकिंग होते तोपर्यंत तो निघून जातो हातातून. हातातून निघून जात. राईट राईट आणि तीच गोष्ट जर मी निलेशला बोललो तर निलेश कॉल अनालाइज करून विदिन 10 सेकंड मध्ये ऑर्डर एक्झिक्यूट असते. ती स्पीड आपल्या इंटेन्शन काय आपला परफेक्ट ट्रेडर म्हणून परफेक्ट ट्रेडर का तयार होत आहे आपण दोन्हीकडे काम करतोय. पहिलं तर तुम्हाला परफेक्ट एंट्री शिकवतो. एंट्री परफेक्ट म्हणजे परफेक्ट. मंडेला कोणता कॉल वर जाणार आहे हे माझे स्टुडंट आता तुम्हाला सांगू शकतो. कोणत्या स्ट्राईक प्राइसचं ते पण सांगतो. आय डोंट माइंड. तर असं अनालाइज तुमचं यायला पाहिजे. प्लस 10 सेकंड ते 20 सेकंडच्या आत कोणताही कॉल अनालाइज करून एक्झिक्यूट करता आला तर तुम्ही ट्रेडर. कारण तो थांबणार नाहीये तुमच्यासाठी. तर आपण 10 दिवस प्रॅक्टिस साठी पूर्णपणे डिवोट करतो. त्याच्यावर तुमचं डीमॅट अकाउंट कसं चालवायचं, कसं मॉडिफाय करायचं, स्टॉप लॉस कसा लावायचा आणि तो स्पीड मध्ये कसा करायचा हे सर्व शिकवतो. तर एनिवेज या सर्वांप्रमाणे आपल्याला बेसिक नॉलेज किती असलं पण ह्या 4 गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. जसं मी पहिलं बोललो कॉस्ट वर स्टॉप लॉस लावता येतोय का, डेअरिंग आहे का तुमची कॉस्ट वर लावायची आणि जर असेल तर अॅक्युरेसी आहे का परफेक्ट एंट्री घ्यायची. तिसरा मुद्दा जो मी सांगितला तो म्हणजे तुम्ही रिस्क मॅनेजमेंट तुमची कन्फर्म करून घ्या किती गरजेची आहे. त्याच्याच बरोबर राईट इन्व्हेस्टर बरोबर तुम्ही चला, रिटेलर बरोबर चालू नका.
जंगल में शेर आया यही सुना है हमने आज तक. शेर मर गए तभी भी वही सुनेंगे कि जंगल में शेर आया. ऐकलं का नाही? तर तुम शेर हो या चुहे बिल्ली में हो वो तुम डिसाइड करो. मला नाही माहिती तुम्ही कुठल्या याच्यात आहे. तर इन्व्हेस्टर बरोबर ट्रेडिंग करता येत असेल तर यू आर राईट. परत दुसरा मुद्दा मी क्लिअर केला, तो म्हणजे काय की स्पीड फार इम्पॉर्टंट आहे. भले मला कॉल परफेक्ट माहितीये, पण जर मला टाइम मॅच होत नाही माझा, तर तो कॉल मला माझ्या त्या प्राइसला भेटणार नाही. तर मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर हे 4 मुद्दे फार important. आणि हा महत्वाचं जे मला यज्ञेश यांनी विचारलं म्हणून सांगतो, ओटीएम मध्ये काम करायचं नाही. आउट ऑफ द मनी, इन द मनी, मॅक्स टू मॅक्स ऍट द मनी. लोकांची सुरुवात ऍट द मनीने किंवा ओटीएमनी सुरू होते आणि ओटीएमला संपतात. आणि आपल्या स्टुडंटची सुरुवात इन द मनीने चालू होते आणि ऍट द मनीला होतात. तर असे सर्व मुद्दे मी क्लिअर केले. याच्यामध्ये काही डाऊट वगैरे सर? यज्ञेश, अजयजी, काही डाऊट आहे का तुम्हाला? का थांबायचं आता आपण? येते का लक्ष तुमचं? अजय फिरतोच वाटतं, पण सध्यापासून फिरूच राहील. चला रवी पगारे सर, काही डाऊट? यज्ञेश नाही, काही डाऊट नाही सर. क्लिअर आहे? येस येस येस. येस. या बेसवर तुम्ही उद्या पण जर मार्केटमध्ये उतरायची तयारी केली तर तुम्ही करू शकता. फक्त गरज आहे टेक्निकल एंट्रीची आणि परफेक्ट नॉलेजची, बस. अजय ओके साहेब ओके. येस सर. बोला, काय म्हणताय? येस सर. अजयजी, काही डाऊट तुम्हाला? नाही सर, एंट्रीचाच विषय होता. एंट्री कुठे घ्यायची हेच महत्वाचं. येस. तर पण तरी मी जे मुद्दे क्लिअर केले त्याच्याने तुमचा काही फायदा होईल? हो 100% होईल सर. गुड. यज्ञेश तर ग्रुपला जॉईन करणार आहे तुम्ही सर? कोणत्या ग्रुपला जॉईन व्हायचंय तुम्हाला? एक बघण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी नॉर्मल. हो हो चालेल. मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक पाठवतो, परफेक्ट ट्रेडर ट्रेनिंग अकॅडमीची. त्याच्यावर तुम्ही जॉईंट व्हा अँड ऑब्झर्व करा, त्याप्रमाणे ठरवा. आणि जर क्लास करायचा असेल तर आता आपला नवीन बॅच चालू होतीये, त्याच्यामुळे तुम्ही एनरोल करू शकता. ओके. ठीक आहे. चला, काही डाऊट नसेल तर थांबायचं मग आता. थँक्स फॉर युअर टाइम. भरपूर वेळ तुम्ही मला दिला आणि अपेक्षा करतो की तुम्हालाही बऱ्याच गोष्टी समजल्या असेलच. कधी डाऊट आला तर माझा नंबर तुमच्याकडे आहे, ग्रुपवर तुम्ही आहात, मला कधीही प्रश्न. ओके, चलो थँक्यू. मोबाईल लागेल का? किती वेळ लागेल? 10 मिनिटं. बरं मी जाऊन येऊ.